असुरविरामा स्वानन्दरामा चैतन्यभूषणा पाषाण्डदूषणा कथामृत अशना मोहशत्रुशासना वक्ता महावाणी बाबाजी शिष्य शिरोमणी अमृत संजीवनी वैराग्य शिरोमणी ज्ञानी अमरेंद्रा ऐश्वर्य समुद्रा बोधामृत चंद्रा तू परम सुभद्रा प्राणेन्द्रिय दमना तनु सहित स्वगमना हरिशिरींच्या सुमना जिजाई रमणा तू तारक लोका महानामधारका नारायण जनका त्रिभुवन व्यापका जय जय मुक्तिवर्या चित्प्रकाश सूर्या परमाद्भुत धैर्या श्री विठ्ठल हृदया जगद्गुरु भूपा वेष्टित अमोपा माया सिद्ध स्वरूपा मायातम दीपा अगोचर लक्षी जगतव कुक्षी सर्वांतर साक्षी दैव गुण पक्षी कुमती नरगंजन प्रेमळ मनरंजन भव भय भंजन निवासी निरंजन तनु ब्रह्मचित संज्ञा अद्भुत प्राज्ञा सर्व कळा सुज्ञा जगी वंद्य तवाज्ञा द्रष्टा तत्वज्ञा भुवन भैराज्ञा त्रैलोक्य कृतज्ञा उद्धरता अज्ञा षडरिपु संहरित्या माया नदी तरत्या तापत्रय हरत्या मनोजय करत्या महायोग मंडना तरु पाप खंडना कळी काळ दंडना गुण असुर खंडना तू सुख सागर महाप्रेम आगर ब्रह्म तनु नागर अद्भुत सौदागर चिन्मय सुखवासी देहो क्षेत्र निवासी रत साम्य सुखाशी तू तारक लोकासी हरिपदाब्ज भ्रमरा वंद्य महामरा कनकाई कोमरा सुखदानी पामरा
अक्षयतनुगात्रा तू परम पवित्रा महासत्पात्रा बोलोबा पुत्रा प्रेमाद्भुत सिंधू कुळसागर इंदू कान्हा प्रिय बंधू गुणातीत साधू उन्मेष सुलोचन अहम अंधमोचन लोष्टवत् कांचन कर्ता मूळ सिंचन तू सुखमय पवना लोकत्रय जीवना आनंद तरुवदना ब्रह्म सुख भुवना श्रीरंगा सुरंगा रूढयोग तुरंगा रिपुमणि कुरंगा महानंद तरंगा अदृश्य निगमा आकळ आगमा भावुक सुयमा मोहजाल निर्गमा सर्वज्ञ सुवर्मा मूर्तिमंत धर्मा प्रज्ञाक्षिति कर्मा तू विरहित कर्मा कल्पद्रुम कामा सुमंगल धामा तपस्वी ललामा महाविवेक ग्रामा विकसित जग पद्मा महाकौतुक सद्मा दिनदायक पद्मा ज्ञान बोध विद्मा तू आकळित कळा महाभक्ती भूपाळा तू परम कृपाळा 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 शांती गोपाळा शांती गोपाळा शांती गोपाळा तू परम कृपाळा तू परम कृपाळा शांती गोपाळा शांती गोपाळा श्री तुकारामा 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 तुकारा श्री तुकारामा 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 श्री तुकारामा
तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री 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 तुकाराम तुकाराम श्री विठ्ठल तुकाराम तुकाराम श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री 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 तुकाराम 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 ज्ञानदेव 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 तुकाराम कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली
शिळा शिखरे सागरे तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे जळे रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोके दुजे उपमा नाढळे इहलोके भवसिंधू से बांधिला से तुझेणे अनाथा कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापकु सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केले न त्यागीतिये दिव्य लोकासी नेली पुंडलिक खबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. प्रार्थना पूर्ण म्हणतात बाबा. प्रार्थना म्हणजे पूर्ण प्रार्थना घ्यायची. या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आघवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होते ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविते निज खूण हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरुचे पाय जय हृदय गिवसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं
सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेताम्बरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिः सर्वैर्ऋषिभिः स्तूयते सदा स्तोत्रेणानेनां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुर्बिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ध्यानाभ्यासवशीकृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियं ज्योतिः किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचनचमत्काराय भूयाचिरं कालिन्दे पुलिनोदरे किमपि नीलमहो धावति समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवादिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि कैवल्य चक्रवर्ती भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रादर्श जगद्गुरु तुकोबाराय अखिल संत मांदिरेंच्या कृपाशीर्वादानं प्रत्येक वर्षी चालू असलेला हा आपला अष्टादशाह रूपी प्रवचनमाला उर्वरे बाबांच्या द्वारा नियोजित त्याचप्रमाणे संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीद्वारा आयोजित असणारी ही प्रत्येक वर्षाची दीपावलीच्या शुभ पर्वामध्ये चातुर्मास्याच्या पावन पर्वामध्ये दीपावलीच्या शुभ पर्वामध्ये चालू असलेली ही सेवा आजचा दिवस जो आहे बीज अर्थात यमद्वितीया त्याला म्हणतात, अर्थात बंधूंना ओवाळतात
अर्थात बंधू कोण असेल तर फेडिता बंधनाचा ठावो, तू जगतबंधू ऐसा व्हावो, घरू धरू ओवावो ओळगो तुझ्याची ठाई. अर्थात जगतबंधू ऐसा व्हावो, जगतबंधू कोण असेल बंधनातून जो मुक्त करतो त्याला खऱ्या अर्थानं बंधू असं म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानोबराविषयी वर्णन करताना, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. अशी ही मुक्तीची बाजारपेठ या ठिकाणी संस्थान कमिटीद्वारा घातलेली आहे, पव्हे घातलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला पान करण्याचं भाग्य मिळत आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आपण सर्वजण भाग्यवान आहोत. तर ह्याचं चिंतन करणं, हे एक एक अभंगाचं चिंतन करत या अभंगाच्या द्वारा ज्ञानोबरायांना ओवाळणं ही खऱ्या अर्थानं भावभीत होणार आहे की त्याद्वारा ज्ञानोबरायांना हे अभंग समर्पित करायचे. कारण ज्ञानोबरायांना ही अभंग अतिशय आवडते आहेत. ज्ञानोबरायांचे आवडते संत कोणते असतील तर तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, जो का अवतार नामयाचा. असे जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबरायांना हे फार आवडते आहेत. ज्ञानोबराय असतील, तुकोबाराय असतील, गुरुजन मंडळी असतील, हे खऱ्या अर्थानं बंधू आहेत आणि बाह्य लौकिक नातं आहे तर ते परिच्छिन्न आहे, बंधना टाकणार आहे. त्यामुळे जे व्यापक स्वरूपाला प्राप्त करून देतात तेच खऱ्या अर्थानं बंधू आहेत. आणि या न्यायानं आपण सर्वजण या अभंगांच्या द्वारा म्हणा, ओव्यांच्या द्वारा या खऱ्या बंधूला ओवाळतो आहे, त्यांच्यावरून आपले जीवन समर्पित करत आहे. ओवाळल्यानं त्यांचं आयुष्य वाढतं. अर्थात ज्ञानोबरायांना जे काही अभिप्रेत आहे की फिटो विवेकाची वाणी, हो काना मना जिनी, देखेव आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. तर हे अशी ब्रह्मविद्या प्रत्येकाला स्पष्ट व्हावी याकरता हे चाललेलं हे सत्र आहे. आणि यातच खऱ्या अर्थानं ज्ञानोबरायांना, तुकोबरायांना अतिशय आनंद होणार आहे. तर आपल्या वाट्याला आलेली सेवा 3285 तर 3001 पर्यंत आपल्या वाट्याला ही आलेली सेवा आहे. तर जशी ज्ञानोबराय बुद्धी देतील, तुम्ही जशी कृपा करता, दिठीचा कडा तुम्ही संत माझ्या कडा, कराळा दिठीचा बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सेवेला आपण प्रारंभ करूया. देवाची भंडारी आदा विनियोग करी, आता न माखे हात पाय, नेनो होते कैसे काय, देवे नेली चिंता, झाला सकळ करिता, तुका म्हणे धेनी, त्यासी अवघी पुरवणी. ज्यानं सोडिला संसार, माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे, याने घ्यावे त्याचे नाम, तिसी करणे त्याचे काम. तुका सुख दुःख साहे अंगे असा भगवान परमात्मा जो आहे तर तोच त्या भगवत तर त्या भक्तांचं सगळी सुखदुःख जो सहन करत असतो, अर्थात देवाला समर्पित केल्यानंतर सर्व भार हा देवावर पडत असतो. असंच तुकोबाराय या ठिकाणी कथन करतायत, आता माझ्याकरता मला काही करण्याची आवश्यकता नाही, आमचा सर्व सांभाळ योगक्षेमाची चिंता जो आहे तर तो भगवान परमात्माच करतो आहे, अशा अर्थाचा अभंग आहे. देवाची भांडारी, आता देवाचा जो खजिनदार आहे तर आम्हाला वेगळा हिसाब किताब ठेवण्याची काही आवश्यकता नाही. आणि मग आमचा जो जमा खर्च, जो काही आम्हाला लागणारा खर्च आहे, हा सगळा कोण करतं तर देवाची भंडारी. देवाचा भंडारी किंवा देवाची भंडारी असा दोन्ही पाठभेद आहेत. तर अर्थ काय फरक पडत नाही. देवाचा जो खजिनदार आहे तर तोच आमचा सगळं जमा किती झालं, खर्च किती झाला, हा सगळं तोच पाहतो. आम्हाला त्यासाठी स्वतंत्र वेळ देण्याची काही आवश्यकता पडत नाही, सगळं आमचं तोच करतो. आणि त्यामुळे आता न माखे हात पाय, आता आमचे हातपाय माखत नाहीत. अर्थात आम्हाला आमच्या कष्टाकरता, आमच्या पोटाकरता आम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. आमचे हातपाय माखत नाही, आमचे हातपाय काय कष्ट करण्याकरता मळत नाहीत किंवा ते काम करत असताना आमचे हातपाय देखील भरत नाहीत. आम्हाला काही करावं, थोडक्यात आम्हाला काही करावं लागत नाही. मग का हो तुकोबाराय, तुम्ही पोटासाठी धनकना घरोघरी, पोट भरे भिकेवरी, असं आमचं पोट भरतं. मग तुम्ही काही करत नाही, तुमचा एवढा मोठा संसार, आणि मग हे चालतं कसं तर तुकोबाराय म्हणतात, कैसे काय होते काय नेनो. कसं होतं,
कोण चालवतं? आमचं आम्हालाच काही कळत नाही. आपणच पहा, आपल्याला किती वर्ष झाले, आपण काही करत नाही, पण तरी देखील आपलं सगळं चाललंयच ना, पण कळतंय का? कोणी विचारलं का हो तुमचं कसं चालतं? सांगता येईल का कोणालाही? कोणालाही सांगता येणार नाही. सगळं काही माऊली करते. तर कैसे होते नेनो काय? कारण का देवे नेली चिंता आता सकळ करिता. आता आमची जी काही चिंता आहे ही सर्व काळजी देवाला पडलेली आहे. देवानं चिंता नेल्यात, आम्ही काही चिंता काही करतच नाही. झाला सकळ करिता, कारण परमात्मा जो आहे त्याच्यावर एकदा भार टाकला की परमात्मा सगळं काही करतो. बाबा म्हणत असतात, एक दिवस तरी असा आपण द्यावा की तो दिवस भगवंताला पूर्ण समर्पित राहावं आणि मग आपण पाहावं देव आपलं कसं करतो. आपण द्रष्टा होऊन ह्या सगळ्या गोष्टी पाहत राहाव्यात, त्याचा एक आनंद घेतला पाहिजे. तर आमची चिंता, आम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण यो असो विश्वंभरो देवो स तो भक्तांकिम उपेक्षते, तो विश्वंभर म्हणती माझ्या स्वामी ते पाळीतो विश्वाते म्हणून या. आणि असा विश्वंभर परमात्मा जर सगळ्यांचंच पारण करत असेल तर तो आमची काय उपेक्षा करेल का? अर्थात उपेक्षा करणार नाही. झाला सकळ करिता, तोच आमचं सगळं काही करतो. आता अनेक दृष्टांत आहेत, आपण चरित्र पाहतो, अनेक संतांची कामं जी आहेत भगवान परमात्म्यानं केलेली आहेत. चोखोबाची बहीण, झाला शारंगधर, वैन्ही उघडा दार, हाकामारे काय काय नाही ते कामं जी आहेत भगवत भक्तांचे भगवंतानं केलेले आहेत. तो का म्हणे धनी त्यासी अवघे पुरवणी. आणि कशामुळे झालं तर तो आमचा धनी आहे. आम्ही समर्थाचे आहोत, नाही का? आम्ही समर्थाचे बाळ पांघरे वाकळ तरी ते सकळ लाज कवना, नाही का? आम्ही त्याचे दास म्हणून आम्ही घेतो आहोत. त्यामुळे आमची सर्व चिंता जी आहे त्या भगवान परमात्म्याला पडलेल्या आहे. तो धनी आहे, आम्ही त्याला धनी म्हणून निवडलेला आहे. आणि त्यामुळे त्याशी अवघी पुरवणी, आमचे जे काही पुरवणी अर्थात ज्या काही आमच्या गरजा आहेत ह्या सर्व गरजा त्या भगवान परमात्म्यालाच पुरवाव्या लागतात. आणि असं सांगितल्यानंतर पुढे जे आहे तुकोबराय सांगतात की पुन्हा विषय थोडा बदलला की भगवान तुकोबराय म्हणतात की देवा ह्या संसारामध्ये आहो, संत महात्मे आम्हाला सांगतातही, वेळोवेळा सांगूनही आमच्यावर काही परिणाम होत नाही. सांसारिक विषय जे आहे तेच आम्हाला गोड वाटतात. त्याकरता तुम्हीच आमच्यावरती काहीतरी कृपा करा, अशा अर्थाचा अभंग आहे. पेनावले ढोर मार खाय पाठी, बैसले ते नुठी तेथून या. तैसी माझ्या मना परी झाली देवा, धावे अहंभावा सांडवलो. कडा घाले उडी मागिलांच्या भेने, पडणे मरणे न कळेचे. तुका म्हणे झालो त्यापरी दुःखित, असे बोलावेत पांडुरंगा. देवा दृष्टांत सांगितला, पेनावले ढोर. एखादं ढोर जनावर, घोडा म्हणा किंवा बैल म्हणा, थकलेला आहे, त्याच्या अंगात शक्ती राहिलेली नाही चालण्याकरता, आणि मग तो बसतो. असं जो पेनावलेलं ढोर आहे तर त्याच्यावर भार वाहण्याकरता तो मालक आहे, त्याला मारतो. तो मार खाय पाठी मार खाय, ते बसलेलं परंतु किती मार खाला तरी ते उठत नाही. हा झाला दृष्टांत. त्याप्रमाणे हे देवा माझी स्थिती देखील अशीच झालेली आहे. तर संत महात्मे आम्हाला वारंवार सांगतायत, परंतु काय करू देवा, मन अनावर झालेलं आहे. काय करीतो या मना, परी नायिके नारायणा, करू नये त्याची करी वंचना. निवू पतना आदरिले भलत्या सवे धावे सैराट, आड वाट दरेदर कुट, न विचारे कुडे काही कपट, घात बळकट. मांडेला सगळा अभंग तसा आहे. तर असं हे ढोर किती त्याला मार दिला, सांसारिक विषयाने कितीही त्रास दिला, तैसे जन्मोनी मृत्यूवरी विषय त्रासिता परी, तरी त्रासू ने घे धरी अधिक प्रेम. किती या विषयाने त्रास दिला तर विषय सोडावे वाटत नाही, उलट त्याच्याविषयी आणखीन सारासार करण्याचा प्रयत्न करतो, त्या विषयाविषयीच प्रेम वाटत. त्याप्रमाणे माझं देखील ह्या ढोराप्रमाणे कितीही संसार दुःख जे आहेत मला मार देतात, परंतु तिथून मला काही उठता येत नाही, वेगळं होता येत नाही. तैसी माझ्या मना झाली परी, तशी परी माझ्या मना झाली. मला तशा प्रकारचा प्रकार माझ्या मनावर झालेला आहे, माझी स्थिती झालेली आहे. किती एवढे दुःख सोसतो आहे, त्रासवला हा जीव असं म्हणतो आहे, किंवा देवा त्राहे 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 सोडवी अनंता. हे संसारी दुःखाने मी त्रिविध तापाने संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. अशी स्थिती झालेली आहे. परंतु हे दुःखही वारंवार येऊन पडतातच आहे, परंतु तरी देखील ते सुटत नाही. धावे अहंभावा सांडवलो, आणि मी मला हे धाव घाली पंढरीनाथा. हे पंढरीनाथा धावून ये, कारण हे विषय
मला सर्व कळतात परंतु तरी देखील सुटत नाही. त्याप्रमाणे त्याकरता हे देवा धाव पावगा श्रीहरी कृपा करी दिनावरी मज उद्धरी भवसागरी भक्त कैवारी. श्रीकृष्ण भक्तांचा पक्ष घेणारे हे परमात्मन तू धाव आणि मला आता तू सांभाळ, यातून मला तू वाचव. अहम भावा सांडवलो अर्थात आतापर्यंत मी माझ्या कर्तृत्वानं मी हे करीन म्हटलं होतं ते करीन असा जो अभिमान धारण केला होता आत्तापर्यंत, तर तो अहमभावाचा मी परित्याग केलेला आहे. मी अहंकार रहित झालेलो आहे. किंवा असा अर्थ करा अहम भावा सांडवलो अर्थात खरा जो अहम एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे आयसी जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी असा जो परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी असणारा अहमभाव, पण त्या परमात्मा स्वरूपानं आम्हाला त्याग केला आणि त्यामुळे मग अनात्म पदार्थांनाच मी म्हणून बसलो. आणि त्यामुळे आता देवा मला वाचवण्याकरता तू धाव घाल. आणि हे मन जे आहे कळालेलं आहे, दुःख कळालेलं आहे, मग त्याकरता ह्यातून बाहेर पडण्याचा मन जे आहे प्रयत्न करत आहे. परंतु प्रयत्न करत असताना देखील ते प्रयत्न करत असताना मनमानी प्रयत्न करून उपयोग होत नाही. मग संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे हा उपाय आहे. परंतु झालं काय, एखाद्या चोर आहे एखाद्या व्यक्तीला धनवान व्यक्तीला मारण्याकरता पाठीमागे लागावा आणि मग तो आपला जीव वाचवण्याकरता पुढे कडा आलेला आहे, उंच कडा असतो आणि त्या कड्यावरून उडी मारली तर मनुष्य मरू शकतो. मग त्या मरणे कडा घाली उडी मागिलांच्या भेने कडा उडी घाली, मग त्यावेळेस पडणे मरणे न कळेची. जसं त्या व्यक्तीला आता जीव वाचवण्याकरता आपण आता पडणार आहे, कड्यावरून उंच कड्यावरून खाली पडणार आहे, मरणार आहे, हे त्याला काही कळत नाही. तो काही त्याच्या ठिकाणी विवेक राहत नाही. कारण का, त्याच्या लक्षात एकच आहे फक्त त्या चोराच्या तावडीतून सुटायचं आहे. मग पुढं मरण आहे हे तो विसरून जातो. तसं मला आता म्हणजे मुमुक्षुला संसारिक दुःखाची जाणीव झालेली आहे, संसारात दुःख आहे. मग आता धावतो आहे, पण धावत असताना कसं धावायचं हे कळलं पाहिजे ना, नाही का. रस्ता कळला पाहिजे, वेदाचा मार्ग कळला पाहिजे. तर का मार्ग असा पाहिजे की धावत असताना धावन निमिल्य वा नेत्रे नस्खलेन पते दिह, नाही का. डोळे झाकून जरी पळालं तरी देखील पडण्याची भीती नाही, असा मार्ग पाहिजे. आम्ही मार्ग जो निवडलेला आहे दरे वाट कडे कपट न विचारी किंवा खिटिता कुंपकाठी खुंट दरडी न पाहे आधार नाही मज कोणी बापना माय, असा तो काटाकुट्याचा मार्ग निवडलेला आहे. कुठं खड्ड्यात पडेल काही सांगता येत नाही. देवा त्याकरता तुम्हाला एकच प्रार्थना आहे, धाव परमात्मा धाव घाली आई आता पहा तिस काही. हे आई तू धावून ये आणि मला तू वाचव. तुका म्हणे झालो त्यापरी दुःखित असे बोलावित पांडुरंगा. हा दृष्टांत आपण पाहिला. जसं एखाद्या मनुष्याच्या पाठीमागे त्याला मारण्याकरता चोर लागावेत आणि तो आता पुढे आपण कड्यावरून उडी टाकल्यानंतर मरणार आहे तेच त्याला कळत नाही. त्याप्रमाणे ह्या संसारामध्ये त्याप्रमाणे मी दुःखित झालेलो आहे. एकातून सुटतो एक सारिता तो पुढे उभे एक, अशी माझी स्थिती झालेली आहे. ज्याप्रमाणे एक आपण पंचशी दृष्टांत पाहिला, एका भोवऱ्यातून अवर्तांतर माशुते वृजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निवृत्तीम. एका भोवऱ्यातून दुसऱ्या भोवऱ्यात तिसऱ्या भोवऱ्यात असं कितीही जन्म गेले तरी देखील त्याची मुक्तता होत नाही, अशी माझी स्थिती झालेली आहे. देवा म्हणून हे पांडुरंगा तुला मी बोलवित आहे, तू धाव घाल आणि मला कडेला त्या भवसागरातून त्या प्रवाहातून त्या भोवऱ्यातून उचलून कडेवर घे आणि मला तू दर्शन दे, अशा अर्थाचा अभंग आहे. का हो तुकोबाराय दर्शन तुम्हाला दिलं, दर्शन झाल्यानंतर तुम्ही काय करणार, कशासाठी तुम्हाला दर्शन पाहिजे. कारण हा रस्ताच असा आहे. तुकोबाराय म्हणतात अनमिला साजन आणि अनोखा रस्ता. आम्ही संतांच्या वचनावर विश्वास ठेवतो आहे, तुझी सेवा करतो आहे, परंतु परमात्मा कसा आहे आम्हाला माहितीच नाही. त्याकरता देवा तू आम्हाला आता दर्शन देऊन टाक. आणि दर्शन झाल्यानंतर प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर परमात्म्याविषयी पुन्हा आणखी प्रेम वृद्धिंगत होईल, पुन्हा सेवेची आवड निर्माण होईल आणि पुन्हा दर्शन झाल्यावरही आम्ही काय करणार, सेवाच करणार. मिळवणी मिळताची असे समुद्री गंगाजळ जैसे मी होनी तैसे माते भजती झाली या दर्शन करीन मी सेवा अनेक काही देवा न लगे तुझे
प्रारब्धाधीन अन्नाच्छादन स्थिर करुणी मन ठेवी पायी एगा एगा कृपाळवा हरी निववी अभ्यंतरी देऊनी भेटी आसावले मन जीवनाचे ओढी नामरूपी गोडी गुलाबी येली काय तुम्हापाशी नाही भांडवल माझे मिथ्या बोल जाती ऐसे काय लोखंडाचे पाहेगुण दोष शिवोनी परिसर सोने करी तुका म्हणे माझे अवघे असो द्यावे साच आपुले करावे ब्रीद झाली या दर्शन. हे देवा तुमचं दर्शन झालं ना, मी दर्शन झाल्यानंतर मग उरले ते हरी तुम्हा समर्पण. अशा प्रकारे दिला या काळे अवकाश नाही पावलो अविष्यानाश कार्याकारण उरले शेष गेले ते भूस जावो परते. झाले परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर मग सगुण दर्शन म्हणा निर्गुण दर्शन आणि मग मी पुन्हा त्या सेवाच करेन. आणि देवा तुम्ही म्हणाल त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय दर्शनाच्या मोबदल्यात दुसरं आणखीन काय मागून घ्या. दुसरं कशाला सेवेचं काय, आता तुम्ही आयुष्यभर सेवाच केली आता कशाला सेवेची इच्छा करता. देवा आम्हाला काही नको अनेक काही न लगे तुझ्या वाचून तुका म्हणे तुझी न लगे दसोडी परी आहे आवडी दर्शनाची. देवा तुझ्या वाचून मला दुसरं काही नको, मला प्रलोभनही दाखवू नको आणि माझ्या चित्तात कुठली इच्छाही नाही. अनेक काही तुझे न लगे देवा. मग तुकोबर आहे असं कसं म्हणता काहीच लागत नाही. तो अन्नाच्छादन तर लागणारच ना जीवन निर्वाह करता, ते मागून घ्या. देवा त्याच्याकरता तुला काय मागायची गरज नाही, नाही का. त्या गोष्टी सहज होत आहेत, तुला द्यायची काय गरज आहे. कारण हे शरीर ज्यावेळी जन्मलेलं आहे त्यावेळी त्याचं प्रारब्ध जे आहे घेऊन आलेलं आहे प्रत्येक जीव, नाही का. ललाटीचे लिहिले न मुडे काही गेले काळे गोरे पण धुतले फिटवून येणे अशी वस्तुस्थिती आहे. ते कशाला तुझ्याकडे मागू. कारण प्रारब्धाधीन अन्नाच्छादन हे तो प्रारब्धाधीन. प्रारब्धाच्या अधीन जसं माझं प्रारब्ध असेल, कधी उत्तम पक्वान मिळेल कधी कदन्न मिळेल. जसं त्याचा जीवन निर्वाह व्हायचा असेल सुखदुःख यायचे असतील तसे येतील. कारण जीवन जे आहे बाबा म्हणत असतात हा सुटलेला बाण आहे. सुटलेला बाण आहे त्यामध्ये जरी आपल्याला वाटलं गाय देवता आहे यायला नको, पण आपल्या हातात काय आहे का, आपल्या हातात काय नाही. त्यामुळे सुटलेला बाणाविषयी आपण काही करू शकत नाही. की बाबा म्हणत असतात फिल्म काढलेली आहे आता बदल करता येत नाही, नाही का. हे शरीर जे जन्माला दिलेलं आहे संचितातून म्हणजे आपल्या प्रारब्धातून हे शरीर मिळालेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये किती सुखदुःख बरं वाईट काय व्हायचं हे सगळं ठरलेलं आहे. त्यामुळे त्याच्याविषयी मी तुला काही मागणार नाही. प्रारब्धा अधीन अन्नाच्छादन स्थिर करून मग मला काय इच्छा आहे मन पायी स्थिर करून ठेवी. माझं मन जे आहे हे देवा तुम्ही वैसून अंतरी मद जागवा निर्धारे. मला तुम्हीच अंतकरणात राहा, तुम्हीच काय करा माझं मन स्थिर करा. कारण मन कसं आहे चंचल आहे चपळ आहे, तर ते मन तुम्ही स्थिर करा. तुम्हीच माझ्यावर कृपा करा. मी तर प्रयत्न करतोच आहे, परंतु देवा तरी देखील माझ्या प्रयत्नाला मन दाद देत नाही. त्याकरता मन स्थिर करून पायी ठेवी, आपल्या चरणाजवळ ठेवा. अर्थात त्या मनाकडून अखंड भगवत तुमचं चिंतन घडू द्या. याकरता एगा 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 सारखं 3 वेळा म्हणतात कृपाळ वा हरी. देवा तुम्ही कृपाळू आहात. तुझं आमचं अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे तुम्ही कृपाळू आहे. देवा तो कृपा सिंधू दिनवत्सल पुढील देवांची बंधीशाळ संहारून राक्षस दळ शरणागत राज्य स्थापिला. अशा अनेक अभंगामध्ये कृपाळू कृपाळू म्हणून त्या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. हे हरी हे परमात्मन हरे हरे हरती पापाने दुष्टचित्तैरपि स्मृतः. हरी त्याला म्हणतात किती दुष्टचित्ताचा असला पण तरी देखील तो पापाचं हरण करतो म्हणून त्याला हरी असं म्हणतात. हरी हे परमात्म्याचं सामान्य असं नाव आहे. सगळ्याच परमात्मा जे काही अवतार आहेत त्याला हरी या नावाने संबोधतात. निववी अभ्यंतरी देवनी भेटी. तर भेटी देवनी अभ्यंतर अंतकरणात जे काही तळमळ लागलेले आहे भेटी लागे पंढरीनाथा. जीवा लागली तळमळ व्यथा. ही जी व्यथा आहे ती तुम्ही शांत करा. आसावले मन. तर मन जे आहे देवा उतावीळ झालेलं आहे अधीर झालेलं आहे जीवनाचे ओढे. तर तू माझे जीवन पांडुरंगा तू जीवन आहे. जसं जीवना लागोळी मासोळी तैसा तुका तळमळी. जशी मासोळी पाण्या वाचून तळमळते त्याप्रमाणे तुझ्या भेटी वाचून माझा जीव हा तळमळतो आहे. तो तुझीकडे ओढा ओढत आहे. कारण देवा नामरूपी गोडी लावलेली. तर तुझ्या नामाने आणि रूपाने मला फार गोडी लावलेली आहे. गोड तुझे नाम विठो आवडते मज. तुझे उच्चारिता मना वाटत असे लाज. आणि रूपाने देखील एवढं आकर्षित करून घेतलेलं आहे. निमिष न लगे मनवेदिता. एवढी तुझी स्वरूपता विठोबाने नो कैची भेटी उरणे नाही जीवेसाठी.
असं नामरूपाने तुझी गोडी लाविलेली आहे, त्यामुळे मला तू कधी भेटशील असं झालेलं आहे. काय तो महापाशी नाही भांडवल. देवा माझी इच्छा काय आहे? फक्त दर्शनाचीच इच्छा आहे, दुसरी काही इच्छा आहे का? पण एवढं सुद्धा तुमच्याकडे नसावं की माझे बोल जे आहेत तर मिथ्या जाती आयसे व्यर्थ जातील, असं तुमच्याकडे भांडवल नाही का देवा? अर्थात भांडवल आहे ना, कशाला एवढं कुरपणपणा करता? सोडा ना भांडवल, मला दर्शन द्या ना. अहो तुम्ही म्हणाल का हो तुकोबा, तुम्ही नुसतं दर्शन द्या द्या म्हणता, पण तुमचा काय अधिकार आहे का? तर म्हणतात तुकोबाराय दृष्टांत देतात. अहो काय अधिकार देवा तो विचारता तुम्ही मला? काय लोखंडाचे पाहे गुणदोष? परीस जो आहे तर तो लोखंडाचे गुणदोष पाहे. परीस जो आहे तो लोखंडाचे गुणदोष पाहतो का? पाहत नाही. मग काय करतो? सोने करीतो. परीस त्याचं सोनंच करतो. त्याप्रमाणे हे देवा तुमचंही जे ब्रीद आहे तर ते ब्रीद तुम्ही सांभाळा. तुका म्हणे माझे अवघे असू द्यावे. देवा माझं जसं असेल तसं असू द्या. जसं परीस जो आहे लोखंड कसा आहे याचा विचार करत नाही, गंजलेला आहे का शुद्ध आहे का पोलाद आहे असा काही एक विचार करत नाही. ते जसं परीस त्या लोखंडाचं सोनंच करतं, त्याप्रमाणे देवा तुम्ही देखील परीस आहात नाही का? तर परीस असल्यामुळे तुम्ही देखील माझं जीवनाचं सोनं करा, मला दर्शन द्या आणि कृतार्थ करा, असं तुकोबराय देवाला प्रार्थना करतात. कारण आपली प्रतिज्ञा आहे, आपलं ब्रीद आहे की जो कोणी भगवंताचे चिंतन करेल भगवान परमात्मा त्याला दर्शन देतात, असं तुमचे ब्रीद आहे, असं व्रत आहे, अशी तुमची प्रतिज्ञा आहे. आणि ती प्रतिज्ञा हे देवा तुम्ही तुमची सफल करून दाखवा, चरितार्थ करून दाखवा. तुम्ही दीनवत्सल आहात. यानंतर ज्या परमात्म्याला आपण प्रार्थना करतो आहो तो परमात्मा काय सामान्य आहे का हो? त्याचं काय स्वरूप आहे त्याचं प्रतिपादन जगद्गुरु तुकोबाराय असं करतात. हरि ओम तत्सदिती सूत्राचे जे सार, कृपेचा सागर पांडुरंग. हरि ओम दत्त उदात्त अनुदात्त प्रचुर रहित पांडुरंग. सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, वेदाचे जे मूळ तुका म्हणे. ज्या परमात्म्याचे आपण उपासक आहो, ज्या परमात्म्याचे आपण पाईक आहो, तो परमात्मा किती श्रेष्ठ आहे. हरी अर्थात त्या परमात्म्याला हरी असं म्हणतात. हरी हरती पापाने, आत्ताच आपण पाहिलं दुष्टचित्तैरपि स्मृतः. तर वेदाचेही बीज हरी हरी अक्षरे, वेदाचं बीज हे हरी आहे. असा हरी त्या परमात्म्याचं नाव आहे. त्याचप्रमाणे ओम तत्सत आपण हे 17व्या अध्यायामध्ये पाहून आलो. ओम तत्सत ऐसे हे बोलणे तेत नेतसे, जेथून एका प्रकाशे दृश्य जात. त्या परमात्मा स्वरूपापर्यंत नेणारे हे परमात्म्याचे वाचक पद आहेत. प्रतीक म्हणा किंवा प्रतीक आहे म्हणा, वाचक आहे. तर ओम तत्सत, आता प्रत्येकाचं ओमचा विषय काय, तत्विषय काय, ओंकारे आदरले तत्कारे समर्पिले, या परी आले ब्रह्मत्व कर्मा, हा सर्व विषय आपण पाहून आलेलो आहोत. तर ओम तत्सत हे जे काही सूत्र आहे, ओम इति ब्रह्म तैतरीय श्रुती आहे. त्याचप्रमाणे ओम तत्त्वमसी छांदोग्य उपनिषदामध्ये आहे, सामवेदाचं वाक्य आहे. ओम तत्सत सदैव संविदमग्र आसीत् एकमेवाद्वितीयं नाम रूपेणास्ताम. सद आहे ही परमात्मा वाचक पद आहेत. तर हे जे काही सगळ्या वेदार्थाचं तात्पर्य काय असेल तर ओम तत्सत सगळं सूत्ररूपानं नाही का, सूचनात सूत्र इथे उच्चते, सूत्ररूपानं हे ओम सत ओम तत् आणि सत शब्द आहेत. आणि ह्या सूत्राचंही सार जर काढायचं असेल तर कोण आहे, तात्पर्यभूत अर्थ कोण असेल तर कृपेचा सागर पांडुरंग. तर तोच जेथ नेतसे हे जे बोलणं ज्या अवाच्य स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करतं ते अवाच्य स्वरूप म्हणजे कोण आहे, आमचा पांडुरंग परमात्मा आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे, ते कोण आहे, ते हे समचरणा साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. किंवा जे परमात्मा जो आहे नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले, उभे पुढे पुंडलिके देखील उभे केले विटेवरी. तर असा हा सगळ्या सूत्राचं सगळ्या मंत्रांचं सार तात्पर्यभूत अर्थ सगळ्यांना काय सांगायचं आहे, 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाच येत. कोण तर भगवान परमात्मा पांडुरंग. त्याचप्रमाणे हरी जो आहे तर हा हरी ओम दत्त उदात्त अनुदात्त प्रचुर रहित पांडुरंग. तर हा जेवढे काही आत्ताच आपण पाहिलं, हरी हे सामान्य वाचक नाम आहे.
सगळ्या नामांना हरी या नावाने संबोधतात. हरी येली स्वंगे येणे अवघे पांडुरंगे. तुम्ही जे जे काही अवतार म्हणाल हे सगळे अवतार माझ्या मत्स्य कुर्म वराह इत्यादी हे सगळे अवतार हे परमात्म्याचेच आहेत. हरि ओम ओंकार परमात्मस्य वाचक प्रणव असा ओम दत्त. या ठिकाणी दत्त म्हणजे दत्तप्रभू आहेत नाही का. तर हे सगळेच, कारण तोही भगवान विष्णूचा अवतार आहे ना, तर तो सगळेच यातून सांगायचे काय उपलक्षणानं सगळेच जेवढे काही अवतार आहेत याची आवत हे सर्व परमात्म्याचेच वाचक आहेत. परमात्माच सगळं काही झालेलं आहे. तुझं अवघे होऊ येते, सगळं काही परमात्माच झालेलं आहे. त्याचप्रमाणे उदात्त अनुदात्त प्रचुर रहित पांडुरंग हा परमात्मा कसा आहे, कारण दिसतो हा तैसा नव्हे सर्व दिशा व्यापक नमे विदुस्तरगणा प्रभवम न महर्षय अहमादिरी देवानां महर्षीणांच्या सर्वशः. त्यामुळे परमात्म्याला कोणीही जाणू देऊ शकत नाही. त्यामुळे परमात्म्याची ओळख एकतर परमात्माच करून देतो किंवा त्या परमात्म्याची ओळख संत करून देत असतात. हा कसा आहे उच्च उदात्त है ना, निचेरणदात्त समाहार स्वरित असं व्याकरणामध्ये जे आलेलं आहे. तर त्या उदात्त अनुदत्त प्रचार इत्यादी जे काही शब्द आलेले आहेत पद वाक्य इत्यादी ह्या सर्वांनी रहित पांडुरंग आहे. गुरु कंदारकर महाराजांनी चिंतन केलेलं आहे की या सर्वांनी रहित पांडुरंग आहे. अर्थात हे सगळे पद वाच्य शब्द वाक्य हे सगळे शब्द जे आहेत तर हे सर्व आध्यस्थ आहेत आणि या सर्वांचं अधिष्ठान तो स्फोटरूप शब्द व्याकरणात सांगितलेला आहे. आणि स्फोटरूप शब्द हा अधिष्ठान आहे. हे जे काही आपण शब्द वाणीने बोलतो हे वैखरी वाणीतले शब्द आहेत आणि त्याच्याही अतीत असणारी जी काही परा पश्यंती मध्यमा वैखरी हे सर्वातच्या अति सूक्ष्म असणारी जी परावाणी की ज्याला स्फोटरूप शब्द असं म्हणतात, ते स्फोटरूप शब्द अव्यक्त आहेत. तोच परमात्मा आहे आणि त्याचेच विवर्त हे सगळे शब्द आहेत. असा हा परमात्मा आहे, त्याने रहित आहे. म्हणजे उदात्त अनुदात्त प्रचार इत्यादी जे काही पद वाक्य इत्यादी असतील यांनी रहित परमात्मा आहे. अर्थात त्याचंही परमात्मा अधिष्ठान आहे. सगळ्यांचं परमात्मा अधिष्ठान आहे. त्याचप्रमाणे दुसरं चिंतन करत असताना केलेलं आहे की उदात्त अनुदात्त आणि प्रचुर रहित पांडुरंग. अर्थात हे वेदामध्ये नाही का, आपण आता हे वाचतो हे सरळ वाचतो, परंतु वेदाचं पठण करत असताना उदात्त स्वरित आहे ना, उदात्त अनुदात्त स्वरित असं पठण करत असतो. पण असा असणारा वेद त्यानेही रहित पांडुरंग आहे. अर्थात त्या वेदाला देखील परमात्मा जो आहे विधिमुखाने विषय झालेला नाही. पुसू नका वाई वेदासी काही कळलेची नाही, शशशिनला झाल्या द्विशस्त्र जिव्हा देव का हो विटेवरी उभा असं परमात्म्याविषयी वर्णन केलेलं आहे. आणि परमात्म्यानंच सर्वस्व व्यापिले, त्याच त्याने सगळंच व्यापलेलं आहे नाही का. याविना ऐसा नाही उरला तृणांकुर हो. मग तुम्ही म्हणा सगळंच त्यानं व्यापलेलं, मग सगळं तोच झालंय का, मग सगळ्यालाच तुम्ही परमात्मा समजताल. त्याकरता परमात्मा लगेच म्हणतात नाही असं नाही, सर्वाही निराळे जरी सर्वात असला मी सर्वालाच परमात्मा म्हणून समजताल तर काय होईल, त्याच्या ठिकाणी आसक्ती जडेल त्या संसार जगताशी आणि बंधनामध्ये अडकतात. त्याकरता पहिल्यांदा व्यतिरेक कळाला पाहिजे. व्यतिरेकपूर्वक अन्वय कळाला तर तो आनंदाला कारणीभूत ठरतो आणि नुसताच अन्वय कळाला तर तो मातीत घातल्याशिवाय राहत नाही. म्हणून सर्वाही निराळे, तो सर्वात असून सर्वांपेक्षा निराळा आहे, वेगळा आहे. एरवी सर्वांच्या हृदय नाही ते मग नमे त्याच्यात मी नाही, सगळे माझ्यामध्ये आहे. मया आता तमिदं सर्वं जगदव्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्वभूत त्याच्या आधीचा एरवी माझ्या ठाई तया माझी मी नाही, या खुना तू काही चुको नको. अशी वस्तुस्थिती आहे. जर मी सगळ्यात असलो तर ते मी त्याच्यामध्ये, ते माझ्यामध्ये नाही. अहम तेषु ते मयी न, ते माझ्यामध्ये मात्र मुळीच नाही. असा श्लोक आहे. वेदाचे जे मूळ तुका म्हणे, आणि तो परमात्मा काही सामान्य आहे का. वेदाचे जे मूळ, वेदाचं हे मूळ कारण वेदा तस्य निश्वासितम वेद असं म्हटलं ना, त्या परमात्म्याच्या निश्वासातूनच हे भगवान वेद जे आहेत आविर्भूत झालेले आहे. वेदाचं मूळ अर्थात वेदाची जी आविर्भूतता जी आहे परमात्म्यापासून झालेली आहे. वेदालाही सांगायचं काय आहे, परमात्माच सांगायचं आहे. शास्त्र योनित्वात ह्या सूत्राचा अनुवाद या ठिकाणी केलेला आहे. तर असा कारण हा भगवान परमात्मा आहे. म्हणून आम्ही ज्याचा दास त्याचा पंढरी वास. तो परमात्मा काही सामान्य आहे का. अशा त्या भगवान परमात्म्याचे आम्ही पाईक आहोत, दास आहोत. आम्ही हलक्या सलक्याचे दास नाही. आता यानंतर तो कोबर आहे. थोडेसे लौकिक आता येतात, लोकांकडे पाहतात
लोकांकडे पाहिल्यानंतर त्यांना वाईट वाटतं, काय करावं या लोकांना, नाही का, एवढा आनंद घ्यायचा तो दिला टाकून आणि कुठं जातात, नाही का. त्याकरता काही असे अस्पृश्य, नाही का, विषयासक्त पामर पुरुषांना पाहिलं आणि मग तुकोबारायांचे जे काही धारधार तलवार जे आहे तर ते त्यांनी बाहेर काढली आणि म्हणू लागले, पा किती सांगो तरी नायकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील, नका नका करो रांडेची संगती, नील अधोगती घाली यम, तुका म्हणे जरी देवी नाही चाड, हानोनी थोबाड फोडे काळ. तर तुकोबाराय म्हणतात, काय किती आनंद घेतला पाहिजे सर्वांनी, एवढा अष्टादशा घरी दिवाळीला गेलेत निघून, नाही का, तो आनंद घ्यायचा, नाही का, असा आनंद कुठे आहे. किती सांगू तरी नायकते बट, शिव्या देऊन सांगतात, अस्सल शिव्या तुकोबारायांच्या, नाही का. सामान्य माऊलींच्या मृदू भाषा आहे, आईच अंतकरण आहे, पण आता काय नाही का. बाबा गोष्ट सांगतात ना, म्हटले मराठवाड्यात कुठं कीर्तन होतं, मला वाटते मामांचं कीर्तन होतं, जोग महाराजांचं कीर्तन होतं, आणि जोग महाराजांचं कीर्तन सुरू झालं, अभंग घेतला, पण लोक झोपू लागले. मग म्हटले, बंकट स्वामी होते, गुरुवारी बंकट स्वामी वैकुंठवासी, ते म्हटले मामा विना माझ्याकडे द्या म्हटले, आणि सुरुवातच अशी केली, आता उठा 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 म्हणजे कीर्तन सुरू झालं. म्हणजे असं सेवानं सुरू झालं. ते लोकांना तसंच पटतं ना, नाही का. प्रत्येकाचा अधिकार हा भिन्न भिन्न आहे, नाही का. तेजा इशारती तट्टा फोकावरी घेते, त्यांना तसेच अभंग लागतात, तशाच भाषेत सांगावं लागतं, म्हणून तुकोबारा तशीच भाषा वापरतात. किती सांगो तरी नायकते, किती सांगू तरी नायकती बटकीचे, तर दासी पुत्र जे आहेत पुढे शिंदळीचे रडतील, पुढं मात्र तुका कुटती हाडे, नाही का, पुढे त्यांना हेच करावं लागेल, दुसरं काही पर्याय नाही, पुढे शिंदळीचे रडतील. तर हे शिंदळीचे जे लोक आहेत ते शिवदर्शक शब्द आहेत. आता जर त्यांनी नाही वेळेचा उपयोग करून घेतला तर ते रडतील, नका नका करू रांडेची संगती, नील अधोगती घाली यम. तर तुकोबाराय सांगतात, रांडेची संगती करू नका. मीच मागं बसलो होतो. रांडेची संगती करू नका. रांडे म्हणजे जी वेश्या आहे त्या वेश्याची संगती करू नका. नील अधोगती घाली यम, तर ती अधोगतीला नेईल. वेश्येची संगती जी आहे ही नरकाला नेत असते आणि यमाच्या तावडीत तुम्हाला बांधून देईल. त्या करता बाबांनो आत्ताच सावध व्हा. तर अजूनही वेळ गेलेली नाही. तुका म्हणे आणि देवाचं काहीतरी भजन करा. केवढंच निषिद्ध आचरणापासून सोडायला जायचं आणि काहीच करायचं नाही असं नाही, तर देवाचंही भजन करा. देवाविषयी जर तुमच्या अंतकरणात इच्छा जर नसेल, आवड नसेल, नाही का, तुका देवा विसरून गेली म्हणती मी माझी, किंवा विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84 लाख योनी फिरावं लागतील. बाबांनो त्याकरता देवाविषयी अंतकरणामध्ये आवड धारण करा, आणि नाहीतर तुमचा काळ जो आहे, काळ करा दात असा कर करत आहे, कधी माझ्या तावडीत सापडतो आणि एकदा याच्या कर्माचं फळ देतो, असा तो काळ तुमचं थोबाड फोड काळ जो आहे हा थोबाड फोडेल, अर्थात तोंडावर मारील. त्यामुळे बाबांना अजून वेळ गेले नाही, सावध व्हा. तुकोबारा म्हणतात, अहो काय आहे, नाही का, क्रोधी अविश्वासी त्याशी बोधकायचा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. काही वेळा असं होतं, किती जरी सांगितलं तरी ऐकू उपयोग होत नाही. त्याकरता आपलं जो आनंदामध्ये आहोत तो आनंदातही विरजण पडतं. त्यामुळे आमची अनुभूती काय, पिकली या सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, संसारी जन्मे जे याची लागी. खरं भाग्य जीवनात कोणतं आहे ते भाग्य आम्ही प्राप्त करून घेतलं, आणि सगळं आमची कृपा नाही, तत्प्रसादात भगवान परमात्म्याने आमच्यावर कृपा केली. कशी कृपा केली, दृष्टांत सांगितला. पहिल्यांदा जे शेंदड आहे तर त्याला वाळूक म्हणतात, किंवा ते उंच खारकेसारखं झाड असतं, नारळासारखं उंच, ते पहिल्यांदा त्याला खारकेसारखे बे असतात, त्याला शेंदड असं म्हणतात. तर ते अतिशय कडू असतं, नाही का, वेगवेगळ्या ठिकाणी त्याला वेगवेगळं म्हणत असतील, समजून घ्या. तर पिकल्या शेंदड जे आहे सुरुवातीला कडू असतं, परंतु एकदा पिकलं की मग ते गोड लागतं. त्याप्रमाणे पांडुरंगाने आमच्यावर कृपा केली, आणि ज्या आत्मया जीवबुद्धी जी लागली होती क्षयव्याधी, ती जयाच्या सन्निधी निरुदा केले. या संसार अरण्यामध्ये मी भटकंती करत होतो, जीवदशेमध्ये दुःख भोगत होतो, कारण जीवत्वाचे त्रासे यावया आपुले दशे,
शिवही मुहूर्त पुसे जया जोशी आते. सांगायचं आहे काय मला, ह्या जीवत्वामध्ये सगळं दुःख दडलेलं आहे. तर त्या जीवत्वाच्या दशेमध्ये दुःख बघत होतं, परंतु पांडुरंगाने आमच्यावर कृपा केली आणि पहा किती आले शरण समानचे केले. त्या परमात्म्याला शरण झाले, त्या परमात्म्यानं तत्स्वरूप करून टाकले. काय केलं परमात्म्यानं? काम क्रोध लोभ निमाले ठाईची, आणि परमात्म्यानं परमस्वरूप करून घेतलं. आणि त्यामुळे हे जे काम क्रोध परमार्थाला प्रतिबंधक असणारे काम क्रोध लोभ हे ठाईचे मुळापासून त्याचं उच्चाटन झालं. कारण हेच परमार्थाला प्रतिबंधक आहेत ना. राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो सुखभोगी आपुले आपण पाची. ही बोधाचे रूपे लुंचिली, सुखाची लिपी पुसली, जिव्हारी आगी सुदली, तापत्रयाच्याचं भरपूर मोठं वर्णन आहे. असं यांनी आतापर्यंत केलं होतं, पण आता सगळं निमालं. त्यामुळे आता शांत झालं आणि मग आता सर्व आनंदाची सृष्टी झाली. सर्व अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे आता असा अन्वयाने आम्हाला बोध झाला. आणि मग आठव गेला, नाठव गेला, भावाभाव गेले, झाला स्वयमेव पांडुरंग. तर आता आठव म्हणजे परमात्म्याचं ज्ञानही गेलं, अज्ञानही गेलं. कारण ज्ञान कसे होतं? पहिल्यांदा अज्ञान असेल तर ज्ञान, सापेक्ष शब्द येथे. परंतु आता जाणीवही राहिली नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरि उच्चारणी पाहे मोक्ष सदा. असा आठव गेला आणि नाठवही गेला. भावाभाव जगत आहे, जगताचा भाव हाही गेला. कारण मावळवीत विश्वाभासू नवल उदयला, चंडांश सगळा विश्वाभास मावळून गेला. मग विश्वाभास मावळला, मग विश्वाचा अभाव. कारण अभाव शब्दसुद्धा कसा आहे आपण ऐकलं, प्रतियोगी सापेक्ष आहे. त्यामुळे भावही गेला आणि अभावही गेला. आणि मग झाला स्वयमेव पांडुरंग. मी पांडुरंग स्वरूप झालो. अर्थात प्रत्येक जीवाला परमात्म स्वरूप होता येतं. अशा प्रकारचं भाग्य प्रत्येक जीवाला प्राप्त करून घेता येतं. आणि तेच भाग्य आम्हाला देखील प्राप्त झालेलं आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, तुम्ही भाग्याच्या संसारामध्ये वेगवेगळ्या कल्पना केल्या असतील त्या सोडून द्या बाबांनो, नाही का. सर्वात श्रेष्ठ भाग्य कोणतं कशाला म्हणतात? तर असं परमात्म स्वरूप होऊन जाणं. झाला स्वयमेव पांडुरंग, याच्यापेक्षा श्रेष्ठ जगात कोणतंही भाग्य नाही. तर या संसारी जन्मेचे याची लागी. याच करता या मृत्यूलोकामध्ये मनुष्य जन्म घ्यायचा आहे. नाहीतर लोक जे आहेत पाहे पांडवा, जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडून या. ज्याच्याकरता भगवंतानं हृदय दिलेला आहे, तर तो मुख्य कार्य सोडून देतात आणि भलतंच करतात. त्यामुळे शेवटी रडायची वेळ येते. त्याकरता तुम्ही संसार आलात, याच्याकरताच आलेला आहात की अशा प्रकारचं भाग्य तुम्ही देखील, आम्ही जे भाग्य प्राप्त करून घेतलं ते तुम्ही देखील तेच भाग्य संप्राप्त करून घ्या. काय स्थिती करून घेतली तुकोबराय ते सांगतात की आम्ही जी स्थिती प्राप्त करून घेतली आम्ही त्याच्याकरताच आलेलो आहे. आम्ही का फेडीत पाप ताप, पोखित तिरीचे पादप, समुद्रादाय आप गंगेचे जैसे. आम्ही ज्या बोधाने संपन्न आहो तोच बोध आम्ही तुम्हाला देतो आहे, त्याच्याकरताच तुम्हाला सावध करतो आहे. ते सांगतात पहा. कार्या कारण वारियेले जेथे, जातो तेने पंथे साधावित, संते हे पैल लाविले निशाण, ते खुण पाहून नाम गरजे. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवसेने. निश्चयपूर्वक सांगतात की ज्या आम्ही कोणत्या स्थितीमध्ये आहो, कार्य कारण वारियले जेथे. कार्य आणि कारण भाव ज्याच्यामध्ये आहे, असा जो काही प्रवृत्ती मार्ग आहे, तर त्या प्रवृत्ती मार्गाला आम्ही बाजूला सारलेला आहे आणि निवृत्ती मार्गाने आम्ही जात आहोत. किंवा कार्या कारण वारयले जेथे, ज्या ठिकाणी कार्यही नाही, जे कार्याना कारण जया दुजे नायकपण, आपण या जे जाण आपणची, न तस्य कार्यम करणं च विद्यते. ते कार्यही नाही, तो कोणाचं कारणही नाही, असं जे स्वरूप आहे याचं त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी त्याचं निराकरण केलेलं आहे. असा जो पंथ आहे परमात्मा प्राप्तीचा किंवा निवृत्ती मार्ग आपण अर्थ केलेला की निवृत्ती मार्ग आणि प्रवृत्ती मार्ग. तर कर्माचा जो मार्ग आहे हा प्रवृत्ती मार्ग आहे आणि निवृत्ती मार्ग जो आहे ज्ञान वैराग्य लक्षणम. निवृत्ती मार्गाचं वर्णन करताना ज्ञान आणि वैराग्य हे ज्याचं स्वरूप आहे. अशा तेने पंथे, तर त्या पंथानं त्या मार्गाने जातो आहे साधा वेत. आणि आम्ही एकटाच जातोय का? नाही. तर मग बांधली सोडीत, बुडाले काढीत, साकडी फिडीत अर्थाचे. किंवा जे पुरुषार्थ सिद्धी चौथी, घेऊन आपुल्या हाती, रिघाले भक्तिपंथी जगात येतो. अनुभवे आले अंगा, ते या जगात येत असे. असं लोकांना हाका मारून सांगतो, या या ह्या मार्गाने चला. यानं निश्चयानं तुम्हाला पांडुरंग पाहिजे ना, ज्याच्यात तुम्ही भुकेलेले आहात ना, चला.
डोळे झाकून चला, याच मार्गाने चला. एकमेवाद्वितीयम ब्रह्म निह नानास्ति किंचन. संती हे पहिले लाविले निशान. आणि पलीकडे संत नाही का, संत पोहून गेले, संत परतीराला गेले आणि त्यांनी नाही का परतीराला गेल्यानंतर ध्वजा लावलेले आहे, विजयाचं चिन्ह लावलेलं आहे. या आम्ही विजयी झालो, या भवसागरातून परतीराला गेलो. त्याने निशाण लावलं आणि आम्ही देखील ती खून पाहिली, संतांचा मार्ग पाहिला. मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संत ते. आणि त्याच मार्गात संतांकडे आम्ही पाहिलं. तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आणि मग पाहुणे आम्ही नाम गर्जे, आम्ही नामाची आरोळी ठोकली, नामाची गर्जना केली. आणि असंच तुम्ही देखील असंच करा. तुका म्हणे तुम्ही याच वाटेने चला, याच मार्गाने चला. वेदाचा जो मार्ग आहे, पंथा मन्निगमस्मृता, हा वेदाचा मार्ग, तोच संतांचा मार्ग आहे. त्याने काही मरण मार्ग काढलेला नाही. तर आणि अशा मार्गाने चालला तर निश्चयानं पांडुरंग परमात्मा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि याकरता बाकीचं भाग्य सोडून द्या. जे स्वतःसिद्ध भाग्य आहे त्या भाग्याचे आपण वतनदार व्हा. त्यासाठी फार कारण बाबा म्हणत असतात, जे अप्राप्त आहे त्या प्राप्त करण्याकरता फार कष्ट करावे लागतात. पण जी स्वतःसिद्ध वस्तू आहे, म्हणजे फूल चुरगाळायला पण श्रम होतील, एवढे सुद्धा श्रम नाहीत. फक्त आहे त्याला समजायचं आहे. त्या भाग्याचं खरे आपण राजा आहोत, नाही का. शृण्वन्त्वास्य अमृतस्य पुत्र हा आयाने धामाने दिव्याने तत्स्तुः. तर तीच गोष्ट याच ठिकाणी सांगता. आई त्या भाग्या धनी व्हावे, केने घ्यावे न सरेते. केने आहे पंढरपुरी उदारीचे लाभिक. बाखराची करुणी रीती भरापोती सकळ. तुका म्हणे संता पाडे करा पुढे वाखती. आईचं जे भाग्य आहे तर त्या भाग्याचं आपण मालक व्हावं, स्वामी व्हावं. जे आईतं भाग्य म्हणजे जे आपलं स्वरूप आहे, ते स्वरूप कुठून आणायचं आहे का? नाही. फक्त जे काही आपल्याला आत्मदर्शने आढळू असे अविद्येचा मळू, तो शास्त्र नासी ईर निर्मळू मी प्रकाशे स्वयं. स्वयंप्रकाश आहेच आहे. आणि त्याच्या आत्मस्वरूप आहेत आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे. त्याच्यापेक्षा गोमट सुंदर जगात काहीच श्रेष्ठ नाही. असं जे भाग्य आहे आत्मस्वरूपाची प्राप्ती, आत्मस्वरूप सम्राट भवते, नाही का. तो सम्राट होतो आत्मस्वरूपाचा. तर त्या भाग्याचं मालक व्हावं. आणि असा माल घ्यावा कसा की न सरेते, की जो कधीही संपणार नाही. भौतिक कितीही घेतलं तरी एक ना एक दिवस या धनाचा न धरी विश्वास. जैसी तरुवरी छाया या ताया तिनं चुकसी तरी हे भोगशील काय हा. या हरिभजन येऊन तुझे जन्म जाते वाया. तर असा माल घ्यावा, कधी संपणार नाही. असा माल कुठे आहे व? केने आहे पंढरपुरी उधारीचे लाभिक. अहो आमच्याकडे पैसे नाहीत, काही नाही, उधार घेऊन जा, नाही का. इथं काय पैसे लागत नाहीत, व्यवहारात पैसे लागतील. आमच्या माल द्यायला पैसे लागत नाही. देवघ्या फुका देवघ्या फुका न लगे मुका रुका मोल काही. तर त्याकरता मात्र एक करावं लागेल तुम्हाला. काय करावं लागेल? पहिल्यांदा जे काय तुमच्या भरलेलं आहे ना, तुका पोतं जे आहे पोतं भरलेलं असेल दुसरं कसं कोळशानं, तर त्यात सोनं भरता येईल का? सगळं काळं होऊन जाईल ना, नाही का. कपडे भरता येतील का? नाही, काळे होऊन जातील सगळे. त्याच्याकरता पहिल्यांदा ते पोते धुवून काढा स्वच्छ, पोते रिकामे करा. रिकामे केलं तर दुसरं काहीतरी टाकता येईल. म्हणून म्हणतात बाखराची करुणी रीती. तर बाखर म्हणजे ज्यात काही आसार गोष्टी भरलेल्या असतील, बाकूस भरला असेल, सार भरला असेल, ते पोती रित करा, सकळ पोती रिकामी करा. आणि मग तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. मग तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते. मग त्या ठिकाणी पोत्यामध्ये देव येऊन राहील. तुका म्हणे संतापारे करा पुढे वाखती. आणि संतांनी जसं केलं त्याचप्रमाणे तुम्ही देखील खोळ करा, की त्याच्यामध्ये असा खोल पोत करा की ज्याच्याकडून मध्ये परमात्मरूपी माल तुम्हाला भरता येईल. तुकोबर आहे पुन्हा बहिर्मुख थोडेसे झालेत, बाहेर लौकिकात आले आणि पाहतात काय हे लोक एवढा आनंद घ्यायचा दिलं सोडून. काय करावं यांना. ते शिंदळ एक पाहिले असेल, व्यभिचारिणी स्त्री पाहिली असेल आणि मग तिच्यावर तुटून पडलेले आहे. शिंदळीचे चित्त परपुरुषावरी पती चुरमुरी रात्रंदिवस. ऐशी ते उंगळी जाय हो नरका तिच्या दोखे देखा पती जाय. आपण बुडती पती बुडविती दोन्ही कुळे नेती अधप्पाता. तुका म्हणे तिची न करावी संगती होईल फजेती मागे पुढे. जी शिंदळ आहे, व्यभिचारी स्त्री आहे, तिचं चित्त परपुरुषावर असतं. ती त्याच्याशीच रत होते. परंतु तिचा पती जो बिचारा आहे, नाही का, काही फार नम्र हे असतात ना, मृदू स्वभावाचे असतात,
काय करता येत नाही, पत्नी पुढं काही चालत नाही. तर चुरमुरी रात्रंदिवस, तर तो मात्र रात्रंदिवस तळमळत असतो दुर्बळ असल्या कारणानं. परंतु अशी ती ओंगळ असणारी, ओखटी वाईट असणारी, तर ती जी आहे जाय हो नरका, ती तर नरकाला जातेच जाते. व्यभिचाराचं फार महान पातक सांगितलेलं आहे, तर ती नरकाला जातेच. पण एवढंच नाही, तर तिचं ज्यानं पाणीग्रहण केलेलं आहे तिच्या दोषानं, वास्तविक दुष्टकर्म तिने केलेलं, हा साधू आहे बिचारा, परंतु तिच्याची संगती केल्यामुळे करता घायाळाचा संग अंगे अंग माखवी, या न्यायानं त्याला देखील, पतीला देखील नरकात जावं लागतं. म्हणून ती जी आहे ना, आपण बुडती, आपण स्वतःही बुडते, नरकात जाते, त्या शेवटी नरकात शिवाय नॉनस्टॉप नाही का, शिदा तिथं जावं लागतं, नरकातच जावं लागतं. आपण बुडती, पती बुडवते आणि पतीलाही बुडवून टाकते. दोन्ही कुळे नेते आदपाता, अर्थात पतीकडलेही कुळ आणि आपल्या आईकडले कुळ, सगळे 42च्या कुळाच्या कुळं सगळी नरकात नेऊन टाकते. त्याकरता नाही का ते पती म्हणजे अर्धांगिनी आहे ना, जो गृहस्थी पुरुष आहे तो पूर्ण पुरुष नाही आहे, तर तो पत्नीशिवाय पूर्ण पुरुष नाही. म्हणून तिचं याचा अर्ध शरीर म्हणजे ती आहे. त्यामुळे तिनं जे काही बरं वाईट कर्म केलं असेल, म्हणजे चांगलं केलं तर तिलाच मिळतं म्हणतात, पण वाईट केलं तर ते मात्र याला भोगावं लागतं. त्यामुळे पत्नी राखावी जैशी दासी असं म्हटलेलं आहे. अर्थात स्वाधीन धर्म तयासीचं घडे रे, जयाची स्वाधीन भाज, ज्याची पत्नी आपल्या स्वाधीन आहे, ताब्यात आहे, त्यालाच धर्म घडू शकतो. ते अर्धांगिनी. त्यामुळे आपलं जसं आपण आपल्या शरीराला जपतो, जशा आपल्या मनाला जपतो, त्याचप्रमाणे ते आपला अर्धांग असल्यामुळे तिलाही तेवढं जपलं पाहिजे. अर्थात जपलं पाहिजे म्हणजे शारीरिक नाही, मानसिक. शारीरिक तर करतात, ते काय सांगायची आवश्यकता नाही. तुका म्हणे तिची न करावी संगती, आणि एवढं करूनही जर वठणीवर येत नसेल तर मग तिची संगती सोडून द्यावी. तिची न करावी संगती, होईल फजिती मागे पुढे. तर आताही तुमची फजिती होईल आणि तुम्हाला तिच्या दोषानं तुम्हाला नरकात जावं लागेल. त्याच्याकरता तिचा परित्याग करून टाका, असा धर्माचा विचार या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत. जगत असताना मुमुक्षुनं जास्त लौकिक गोष्टींना काही किंमत देऊ नये, भगवत चिंतन करत राहावं, याविषयी प्रतिपादन करतात. मायबाप सवे नये धनवित्त, करावे संचित भोगावे ते, म्हणून लाभ काय तो विचारे, नको चालीवरी चित्त ठेवू. आयुष्य शेवटी सांडून जाणार, नव्हेचे साचार शरीर हे, तुका म्हणे काळे लाविले माप, जमाधरी पाप पुण्याची या. अरे बाबा, काही लोक म्हणतात की आम्हाला सगळं करावं लागतं, सगळं सांभाळावं लागतं, परंतु याच्यामुळे आम्हाला वेळ मिळत नाही. परंतु असं नाही बाबा. ज्याच्याकरता तो प्रयत्न करतो आहेस, भार्या बालात्मजा माता पितर वृद्धौ मदविना कथम जीवन ते दुःखीना, असे दुःखी जे आहे, कष्टी आहेत, माझ्याशिवाय कशी जगतील, असं डोक्यातला भ्रम काढून टाक. तू तुझं पाय ना. कारण माय बाप असतील, धनवित्त असतील, हे सवे नये. यापैकी तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. परमात्मा वाचून या काळाच्या तडाख्यातून तुला कोणीही सोडविणार नाही. आई वडील असतील, मायबापे सांभाळते नाही का, स्त्री असेल, पुत्र असेल, धन असेल, वित्त असेल, हे सगळे या ठिकाणी जागच्या जागेवर राहणार आहे. तुला कोणीही सोडवायला येणार नाही. मग त्याकरता अजून वेळ गेलेला नाही बाबा. करावे संचित, जसं आपण संचित केलं असेल, जसं कर्म केलं असेल, कर्मानुगो गच्छती जीव एकाहा, जे काय तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेश्या तोडे, समागम घडे संतांचा. असं काहीतरी तिळ तिळ का होईना पुण्य बाबा संपादन कर. जे काही शुभाशुभ कर्म केलं आहे तर तेच कर्म तुझ्या बरोबर येणार आहे आणि तेच तुला आगा कर्मी जे उरावे, तेही सुखदुःखी फळावे आणि तयान ते भोगावया यावे देहा एका, तर ते तुला भोगावं लागणार आहे. त्याच्याकरता तू आता उघडी डोळे, जरी अद्याप न कळे, मातीची खोळे दगड आला पोटासे. म्हणून प्रत्येक पाऊल हा विचारपूर्वक टाक. लाभ काय तो विचारी, खरा लाभ कशामध्ये आहे. परमार्थ बाबा म्हणत असतात, परमार्थ हा धांगडधिंगा नाही, परमार्थ हा विचाराचा आहे. विचारानं विचार केला पाहिजे. त्या विचाराचं स्वरूप काय असावं हे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. काय लाभतो विचारे, नको चालेवरी चित्त ठेवू. याकरता काही लोक म्हणतात नाही, परंपरा आहे, रूढी आहे, पिछे से आई आहे, आगे धक्का यानं केलं, तुझ्या वडिलांनी केलं नाही का, आजोबाने केलंच पाहिजे नाही का.
तर असं याच्यावरती काय विश्वास ठेवू नको, नाही का. हे कसं आहे, अंधे नैवनीय माना यथांधा, आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे, घात एक वेळे मागे पुढे, अशा प्रकारे स्थिती आहे. त्यामुळं हे जे काही लौकिक चालीरीती आहे, थोडेफार कर्मात उणीवही घडली, पण ते कसं आहे, बाबा म्हणत असतात किंवा काय तेषाम कर्म कुर्वंती तिसरा कोट्या महर्षया, थोडीफार कर्मात उणीव घडली तर ते सगळे अंतराळातले महात्मे जे आहेत ते त्याची पूर्णता करून घेतात. त्यामुळे असं म्हणू नको का सगळेच ऋण फेडावं लागतं, मातृऋण पितृऋण, नाही का. तसं काही नाही. भगवत भक्त जो झालेला आहे, देवाचं ऋण फिटलं का सगळेच ऋण फिटून जातात. ब्रह्मचारी संन्यासी असेल मग त्यांना तेच करावं लागेल का. नको चालीवरे चित्त ठेवू, मग व्यवहाराकरता हे जे काही रूढी आहेत त्याचा काही विचार करू नको बाबा. आयुष्य शेवटी सांडोनी जाणार, आणि हे आयुष्य जे आहे, नाही का, दिवस उद्याचा क्षण पुढचा क्षण माहिती आहे का आपल्याला, कोणत्या क्षणी जाईल काही माहिती नाही. आणि जे शरीरासाठी तू एवढं काय करतोस, शरीरासाठी करतो, शरीर संबंधानं करतो, ते काही साचार आहे का, ते खरं आहे का, नाही. ते देखील काही खरं नाही. पूर्वी नव्हतं, नंतर राहणार नाही, मध्येच आहे. अर्थात ते मृगजळाप्रमाणे आभास मात्र आहे. आणि तुकोबराय सावध करतात, तुका म्हणे काळे लावेले माप, तुझ्या काळाने जे आहे तर तुला माप लावलेलं आहे. सारखा आयुष्य मोजावया बैसला मापारे, तुका व्यवहारी संसारी गोष्टीमध्ये का बरं तो आपला व्यर्थ विनाकारण मोलाचं आयुष्य दौडतो आहेस. आणि हा जो काळ जो आहे, आयुष्यभर केलेलं पाप पुण्य तू काय काय केलं तर ते सगळं त्याची नोंद आहे. तसं कर्म केलं असेल तर ते वाचून देते घेते, अनेक निभ्रांत नाही सम्यक, इथं कर्मची फळसूचक मनुष्यलोकी, या मनुष्य लोकामध्ये तसं तुम्ही कर्म केलं असेल त्याप्रमाणे तुम्हाला भोगावं लागणार आहे. त्याकरता तुकोबाराय म्हणतात, आता ठीक, आम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या, आता आम्ही दुकान घातलेलं आहे. दुकान म्हणजे हे शरीराचंच दुकान घातलेलं आहे. हे शरीर आता आम्हाला कळालं, तुम्ही बोललात ना, नव्हेची साचार आहे शरीर आहे, हे शरीर काही खरं नाही. हा पिंड हा उसना आणि लापाचांचा, शिखी लागे त्यासी देणे, यावरती रूपक करतात शरीरावरती. मोटळे हाटी सोडिला गाठी, विकऱ्या घातले कण, ज्याचे भाग त्यासी देऊन निवारिले, सारून लिगाड दान, खरे माप हाती बैसलो मानिती तेची चौघे जण, खरे वित्त तेथे आले चोजवित ग्राहिक संतजन. मोटळे हाटी सोडिल्या गाठी. मोटळे जर मोटळं म्हणजे देहरूपी हे जे काय गाठोडं आहे, हे देह हाच कोणी गाठोडा आहे. आणि ते गाठोडं गाठी सोडल्या त्या हाटामध्ये, अर्थात हा जो बाजार आहे, नाही का, ह्या बाजारामध्ये आपण आलेलो आहोत. तर या देहरूपी गाठोड्याच्या गाठी, नाही का, गाठी कोणत्या आहेत, ग्रंथी ज्याला म्हणतात, विद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्वसंशया क्षीयंते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टी परावरे. जे हृदय ग्रंथी आहेत, अहंकार चिदात्मा यांचं जे ऐक्य आहे त्याला गाठ असं म्हणतात. ही गाठ आम्ही सोडली. ह्या देहरूपी गाठोड्याची जे चिदैक्याची जी गाठ आहे, आत्मा आणि अहंकार यांचं जी गाठ पडली होती ती गाठ आम्ही सोडली आणि बाजारात मांडली. हाटी सोडल्या. हाटी म्हणजे या बाजारामध्ये आम्ही हे मांडलेले आहेत. मग आता त्यात देहरूपी गाठोड्याच्या गाठ सोडल्यानंतर ते विकर्या म्हणजे विकण्याकरता ते आणलेले आहेत, विक्रीस काढला आहे. पण त्यात काय त्या गाठोड्यात हो, तर म्हणतात घातले कण, धान्य आणलेलं आम्ही. ह्या देहरूपी गाठोड्यात काय धान्य असणार आहे हो, हस्ती, नाही का, रक्त, रेत, मेद, नाही का, किंवा पंचमहाभूत जे आहेत, पंचमहाभूतांचे शरीर आहे, पंचमहाभूत आहे. असं हे धान्य कण आम्ही विक्रीस आणलेले आहेत. ज्याचे भाग त्यासी देऊने निवारिले. मग आता आम्ही काय केलं, हा देह जो आहे पंचभूतांचा, हा देह जो आणलेला आहे पिंड हा उसना आणलेला पाचांचा, तो त्याला आम्ही समर्पित करून टाकला. त्याचे भाग त्यासी ज्या पंचमहाभूतांचा देह आहे त्याला देऊन टाकला. आणि मग सारुनी लिगाड, तर लिगाड आम्ही हे लिगाड जे आहे, कटकट जे आहे, तर त्या कटकटीतून आम्ही दूर झालो, आम्ही मोकळे झालो. आम्ही त्यांना दान देऊन टाकलं, ज्याचं होतं त्याला दिलं, कारण जायचे शरीर जाई लक्षणात. तर खरे, आणि मग आम्ही हे शरीराचं दान देऊन टाकलं. मग खरे माप हाती बैसलो. खरं माप जे हरिनामाचं ते माप आम्ही हातात घेऊन बसलो. आणि मग हे कोणाला आवडलं, तेची मानिती तेची चौघेजण. चौघेजण म्हणजे या ठिकाणी कोण आहेत, तर ते 4 वेद आहे.
तर 4 वेदांना हे मान्य झालं. म्हणजे वा वा तुकोबा, तुम्ही फार चांगलं, आम्हाला जे अभिप्रेत होतं ना तेच तुम्ही केलं, की हे पंचमहाभूतांचा देहाविषयी तादात्म्य गाठ सोडली आणि तादात्म्य सोडून दिलं आणि पंचमहाभूतांचा देह पंचमहाभूतांना समर्पित केला. विचारे या निश्चय, नाही का तुकोबारांचं. हे कशानं होतं? हे काय सोडायचं म्हणजे मारायचं काय आपल्या इथं? नाही. मग विचार करायचा असा आहे, नाही का. मरणा हाती सुटले का या विचार या निश्चय. तर मरणाला सोडून दिलं म्हणजे कशानं? परंतु विचाराच्या द्वारा. मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. हे आणि मग हे खरं वित्त जे आहे तेथे ग्राहक. आणि आता हे ग्राहक कोण ग्राहक याचं? हे काय बाजारात मांडून चालेल का? लौकिक बाजारात? मग हे जे खरे आहे, बाबा म्हणत असतात आंबा पिकला की पोपटाला काय आमंत्रण द्यावं लागत नाही, असं माल या ठिकाणी आहे, असं अष्टाशा या ठिकाणी आहे. मग हे ऐकून कुठून कुठून लोक येतात, नाही का. तर गिऱ्हाईक जे संतजन आहेत खरे, ते संतजन आले, खरे वित्त चोदवित आले. खरं वित्त या ठिकाणी आहे, खरा माल या ठिकाणी मिळतो, की हा देह पंचमहाभूतांचा आहे. याचा सगळा निराश करून चिदैक्याची गाठी सोडून देऊन परमात्म्याचं पुन्हा अखंड हरिनाम घेतात, असा माल या ठिकाणी चालतो, चला घ्यायला. मग संत जे आहेत शोधित आले. झाडीला पालव केला हाटवेच, झाली सकळी क अरानुक, याला तरी तुम्ही कराल ग बघ, आमुचे ते कोणी लोक. झाडीला पालव, तर अशा रीतीनं देहाधिक अनात्म पदार्थ आहेत, तर ते अनात्मचं आपण पदर झाडतो ना. पदर झाडणं म्हणजे काय? सगळं मोकळं होणं, नाही का. इथं काही ठेवून चालतं का? काही ठेवून चालत नाही. मोकळ्या मनाने चिंतन करावं लागतं. बगलेट काही ठेवून चिंतन होत नसतं. झाडीला पालव केला हाटवेच, तर हाटवेच केला म्हणजे जेवढं काय होतं जीवनामध्ये, संचित प्रारब्ध ते भक्षिले समोळी, कर्माच्या घेतल्या कवळी. संचित प्रारब्ध ते भक्षिले समोळी. आता त्याला काय खायला उरला, खावया हा बैसला सकळ, यासीनं पुरेची ग्रासिता माझा खेळ हो. सगळंच खर्चून करून टाकलं, आता काही ठेवलं नाही, मोकळा झालो आता. झाली सकाळी का अरानुक, आणि आता आम्हाला समाधान प्राप्त झालं. समाधान मूळचं आहे, पण दुसरं पकडल्यामुळे समाधान बिघडलं होतं. आता दुसरं सोडून दिलं की समाधान मूळचं आम्हाला प्राप्त झालं, विश्रांती प्राप्त झाली. आणि अशी तुम्हाला जर विश्रांती प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्ही लगबग करा, घाई करा, त्वरा करा. आमचे जे कोणी असतील, माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीचे धने फेडावे, असे जे कोणी असतील आमच्या समान स्वभावाचे, त्यांनी लवकर त्वरा करा आणि आमच्या पाठीमागे चला. आम्हाला जे समाधान प्राप्त झालं तेच समाधान तुम्ही प्राप्त करून घ्या. मग आता हे वित्त माल जे आहे किती प्रकारचे म्हणतात? 3 प्रकारचे. एक ते उत्तम, मध्यम, कनिष्ठ. वित्ताचे प्रकार तीन वित्ताचे प्रकार आहेत. एक उत्तम आहे, मध्यम आहे आणि कनिष्ठ आहे. तर ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा, जघन गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः, असं म्हणा. किंवा उत्तम जे आहे तर परमात्म्याची प्राप्ती ही उत्तम आहे, आणि पुण्यात्मके पापे स्वर्गात जायचे हे मध्यम आहे, आणि मनुष्य लोकात प्राप्त होणं किंवा इहलोकातील भोग प्राप्त होणं हे कनिष्ठ आहे. असे वित्ताचे प्रकार 3. बहुता जनांचे बहुत प्रकार. अनेक एकाच प्रकार सगळे लोक आहेत का? अनेक प्रकारचे. तुका प्रकाराचे 3. तुका म्हणे केलं जन. आणि वित्त किती प्रकारचं आहे? 3 प्रकारचं आहे. मानुष वित्त आहे, दैववित्त आहे, असं 3 प्रकारचं वित्त आहे. बहुत जनांचे बहुत प्रकार. वेगळा लेवान, वेगळा मालाचा प्रकार आहे. हानी लाभ कोणा मुद्दल झाले, आणि कोणाला मग अशा स्थितीमध्ये कोणाला लाभ प्राप्त झाला, कोणाला हानी प्राप्त झाली, तर या ठिकाणी कोणाला मुद्दलच राहिलं, मनुष्यपणाला आले आणि दुसरं काही विशेष काय प्राप्त करून घेतलं नाही, मुद्दल राहिलं. कोणाशी पडिले खान, आणि काहींचा मात्र काय सत्यानाश झाला, अर्थात सर्वस्वासी मुकावे, त्याने हरेशी जिंकावे. आणि काही जे आहेत थोडे बहुत जन जे आहेत ते अर्धमर्ध कोणी गुंतवणे राहिले, काही अर्धे राहिले. अर्धे म्हणजे थोडासा संसार, नाही का, थोडासा संसारही करू, थोडासा परमार्थही करू, असे काही लोक राहिले. तर त्यांना स्वर्गाधिकांची प्राप्ती झाली, काहींना हे लोकातील भोगाची प्राप्ती झाली, आणि काहींना पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती झाली. येता जाता हृदो नाही दिवाना, काळ तोंडी एके तेने, लांग वेग एकी एकाने गोविली, मागील पुढीला ऋणे, तुका म्हणे आता पाहू नये वास, साधावे आपुले पेने. तर एक साथे आले एकी गावी होणं. आपण सगळे कुठून आलेलो आहोत? एकाच गावाहून आलेलो आहोत, नाही का. दुरून आलो मे गा, दुःख झाले दारुण. परमात्मा स्वरूपापासून सगळे आपण च्युत झालेले आहोत. त्याचे नामसृष्टी मीची वेळ पैगा. काय
एका गावाहून आलो, ब्रह्मरूप गावाहून आलो. लचकली आदिठी, लचकली म्हणजे स्वरूपापासून घसरण झाली ना, ब्रह्मस्वरूपच होतं पण घसरण झाली. एका गावीनं आले, एका साथे या बाजारामध्ये आलो, मनुष्यरूपी बाजारामध्ये आलो. हे कामेचे नव्हे दान. मग परंतु काही लोक जे आहेत हे काम म्हणजे मोक्षरूप जे प्रयोजन आहे ते मात्र प्राप्त करून घेत नाही. येता जाता रुजू नाही दिवाना. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला न्यायालयात हजर व्हावं लागेल ना, संतांच्या, वेदाच्या, देवाच्या न्यायालयात जावं लागेल. परंतु कोणी हजर व्हायलाच मागत नाही. तिथे निवाडा करावा लागेल ना, आपण आत्तापर्यंत काय केलं, झाडा द्यावा लागेल ना. ते सळी द्या, झाडा देण्याविषयी पर काळ तोंडी एकेतेने, परंतु ते काळ तोंडी मात्र जे झाडा देणार नाहीत, आता विचार करणार नाहीत, संतांप्रमाणे वेदाप्रमाणे देवाला अनुसरून असं वागणार नाहीत, तर ते काळतोंडी होतील, फजित होतील. तर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर काहींचा लाग म्हणजे संबंध, लाग भाग, तर काहींचा संसारात जो आहे लाग आहे, लाग म्हणजे संबंध आहे, कित्येकांचा संबंध आहे, ममतेचा संबंध आहे. कित्येक जे आहेत या ठिकाणी भागीदार होतात, द्रव्याचे वारसदार होतात. एकाने गोविली आणि एकमेकाशी अशा प्रकारे ह्या बांधले गेलेले आहेत. एकमेकाचे जसं वेणी बांधतात ना, रस्सी बांधतात ना, असे तशी एकमेकात गुंतडा असतो, तसे हे एकमेकांच्या आसक्तीने सगळे लोक बांधले गेलेले आहेत. पण त्याकरता आणि त्याचप्रमाणे काही लोक मागीला पुढीला ऋणी, मागचं आणि पुढचं, मागचं कोण आहे संचित आणि पुढचं कोण आहे क्रियमान. तर त्या संचित आणि क्रियमानांनी हे लोक बांधले गेलेले आहेत. तुका म्हणे आता पाहू नये वास, असे सगळे लोक, असे सगळ्या लोकांचा विचार सांगितला. परंतु तुम्ही मात्र काय करा, आता दुसऱ्या लोकांकडे काही पाहू नका, साधावे आपुलेपणे. आपला जो मुक्काम आहे, आपल्याला ज्या स्थानाला जायचं आहे, यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम, त्या स्थानाचा आपण मुक्काम आपला वेळीच गाठला पाहिजे. याकरता झडझडवणी वहिला निग, ये भक्तीचे वाटे लाग, ज्या पावसी अव्यंग निजधाम माझे. आता काही लोक जे आहेत, ठीक आहे, तुकोबाऱ्याने एवढं मोठं महत्त्व सांगितल्यानंतर अंतकरणात काही श्रद्धा वगैरे काही नसते, परंतु सत्संगाला येतो, लाजका जका होईना, मग तो म्हणतो आम्हाला देव पाहिजे, द्या ना तुकोबरा, तुम्हाला देव विकायला आल्यात ना तुम्ही, द्या आम्हाला देव. असं कोणी साधक, असं कोणी असेल व्यक्ती, त्याला उद्देशून तुकोबराय म्हणतात. आम्हा काही आता नाही या बोले, मूल सांगा घेणे तिही गा पुसावे, कैसे घडे बड तुझं मद, मुद्दलेसाठी लाभ पोटी त्यामध्ये, तुका म्हणे साठवू घरी, आडल्या काळे पुसती तरी. आम्हा काय, तर ते व्यक्ती म्हणत असेल देवा तुकोबराय एवढा मोठा भगवान परमात्मा आहे, श्रेष्ठ आहे, तर आम्हाला थोडा काहीतरी लाभ द्या. आम्हा काही, तर आता या बोले नाही. तर तो म्हणतो ही या बोल, हा म्हणजे हे बोलणं काही अश्रद्धेनं आहे का, श्रद्धेनं नाही, शुष्क बोलणं आहे, अश्रद्धेनं बोलणं आहे. तुमचा देव श्रेष्ठ आहे, तुम्ही म्हणता काही कोणी घेत नाही, तर मग अशाला काही परमात्मा मिळत नाही ना. तो परमात्माचं वर्णन करत असताना ना पृष्ठा कश्चित ब्रुयात, विचारल्याशिवाय कोणी सांगू नाही. आणि जरी कोणी विचारलं, पण काही लोक कशा विचारतात, परीक्षा पाहण्याकरता विचारतात, पण त्यालाही सांगू नये. नचा अन्यायानं पृच्छतः, अन्यायानं परीक्षा पाहण्याकरता, नाही का, किती पाण्यात आहे, माझ्या इतका विद्वान आहे का नाही, असं पाहण्याकरता जरी विचारत असेल तरी त्याला देखील हे ज्ञान सांगू नये. अशा शुष्क बोलण्यानं त्याला आता नाही, त्याला परमात्मा मिळत नसतो. नुसतं म्हणून चालतं का. मग तो म्हणतो म्हणून चालत नाही ना, सांगा तुमच्या देवाचं काय मोल आहे. तोऱ्यात बोलतो, तुम्हाला मोलच पाहिजे ना, मग सांगा मोल, आम्हाला देव द्या, सांगा तुमचं काय मोल आहे, घेऊन टाकतो आम्ही देव तुमचा. मोल सांगा घेणे ते गा पुसावे. तर देवाची किंमत सांगा, आम्ही देवाची किंमत द्यायला तयार आहोत, असं जरी म्हटलं तरी देखील तर घेणे तेही गा पुसा, मोल सांगा घेणे तेही गा पुसावे, असं जरी त्याने त्याची किंमत विचारली, परंतु म्हणतात ते कुणी विचारावं, असं घेणे तेही पुसावे. काही लोक विनाकारण काय घ्यायचं नसतं, काय द्यायचं नसतं, अख्खा वेळ बाजारात घालतात विनाकारण, याची काय किंमत त्याची काय किंमत, पण घ्यायचंय काय. घेणे तरी पुसावे. तुम्हाला घ्यायचंय का देव, हो घ्यायचा नाही काय नाही, नुसतंच विचारत आहे. घ्यायचं असेल तर विचारा, नाही का काय होतं दुकानदार कंट वळ टाकतो, काय घ्यायचं सांगा, नाही तर चालते वा. घेणे तेही पुसावे, ज्याला घ्यायचंय त्याने विचारा, आम्ही त्यासाठीच आलेलो आहोत, पण खरोखर घ्यायचं आहे का तुम्हाला. कैसे घडे बड तुझं मद,
तर आता देव कोणत्या साधनाने मिळेल असं जे काही तुझं बोलणं आहे ना, हे कसं आहे, कसा प्राप्त होईल, हे सगळे बडबड आहे. त्यात काही राम नाही, काही तथ्य नाही, आदर नाही, प्रीती नाही, बरोबर फक्त बोलणं आहे. मुद्दलेसाठी मग कसा प्राप्त होईल हो? नाही, आम्हाला खरंच मुद्देव पाहिजे. मग मुद्दलेसाठी लाभपोटी त्यामध्ये तुम्ही मुद्दल काहीतरी मुद्दल पाहिजे ना, मूळ रक्कम पाहिजे ना आपल्याकडे. का देव असा मिळतो, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देवा अचानक भेटायचं नाही रे. चंद्रलाना म्हणतात ना, तुकडोजी महाराजांचं वचन आहे. तर तर हा त्या देवासाठी प्राप्त करण्याकरता नाही का, तुका म्हणे व्हावे देहासी उदार बा रखमा देवर जोडावया. त्याकरता विवेक वैराग्य बळे सद्गुरूची भेटी आन आटाटी न लगे काही, नाही का. विवेक वैराग्याचे नावने प्रवेश करत नसेल, विवेक नसेल, तर हा परमात्मा भेटत नाही. त्याकरता मुद्दल जे आहे, किंवा मुद्दल तर पाहिजे ना साधनं. विवेक वैराग्य समादेशत्व मुमुक्षुत्व ही साधनं पाहिजेत मुद्दलेसाठी. त्याच्या मोबदल्यात लाभपोटी त्यामध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला लाभ प्राप्त होईल. मग आता तुका म्हणे साठव घरी आडल्या काळे पुसली तरी. तर आणि कोणी असं तापत्रे तापली गुरुत्य व्यवस्थिती असे कोणी आमच्याकडे आले तर संसाराच्या तापे तापलो मी देवा असे दुःखाने काहून संसाराला गांधून आमच्याकडे आले, आपत्तीत जरी आले, नाही का. बाबा म्हणत असतात, आपत्तीत भूमी भाजून निघले की परमार्थाचं पीक चांगलं येतं, नाही का. काही आपत्ती जे सौभाग्य जीवांना भाग्यवान ठरतात की त्यात ते सावध होतात. नाहीतर काही बाबा म्हणत असतात, लाह्या ज्या आहेत काही काळ्या होऊन जातात आणि काही टणकन उड्या मारतात आणि बाहेर पडतात. तसं मुमुक्षु जे आहेत ते टणकन उडी मारतात आणि त्यावरून बाहेर पडतात. तर अशा विपत्तीच्या काळामध्ये हे कोणी आमच्याकडे आलं, कोणी विचारलं आम्हाला, तर आम्ही त्याला सांगू. आणि नाही कोणी भेटले तर मग आता आमचं आम्हीच ग्रहण करू, आम्हीच त्याचा आस्वादन करू, नाही का. चिंतने आम्हीच त्याचा आनंद घेऊ, तद्रूपता. आणि आता आम्हाला काय गरज आहे कोणाकडे मागायची, आम्हाला काही कोणाकडे जाण्याची गरज नाही. जे प्राप्त करून घ्यायचं, कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तम, सगळं काय सर्व माध्यम संपन्नम. आम्हाला काही आता मागण्याचं राहिलं नाही. काय मागावे कवनाशी, ज्याशी मागवतो मदपाशी. ज्याला प्राप्त करून घ्यावायचं असं अप्राप्तव्य जे काही अप्राप्त आहे असं काही राहिलं नाही. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते. अशी स्थिती आम्हाला प्राप्त झाली. त्या परमात्म्याला प्राप्त, तो माझ्याहून भिन्न असावा आणि मग त्याला मी प्राप्त करावं. तो अभिन्न आहे, तो आणि मी नाही दुरी वेगळा नाही. बरं म्हटले जाऊ द्या, तुम्ही तत्स्वरूप आहात, मग इंद्राचं पद मागून घ्या. जरी मागो पद इंद्राचे. अहो इंद्रपद म्हणजे काय, इंद्रपदाधिक भोग भोग नव्हे तो भवरोग. ते काय शाश्वत आहे का, त्याचं काय करणार आहे, त्याचा काय उपयोग. आम्हाला शाश्वत पद आम्हाला मिळालेलं आहे. बरं म्हटले, अहो आढळपदी बाळ वैसवीला ध्रुवपद मागा की. ते मग तरी त्यासी त्याला छंद, तर ध्रुव तिथे जाऊन रडतोय. त्याला काय समाधान आहे का तिथं. तो म्हणतो, अहो देव भेटला असता होता, मला देववत प्राप्ती सुरू करून घेतली असती मी. पण हे काय मागितलं, मी तपश्चर्या केली, ईर्षेने तपश्चर्या केली आणि ते पद मागून घेतलं. अशा तिथं त्याकडे खेद करतोय. त्यामुळे ते पद आम्हाला नको. स्वर्गभोग माग पूर्ण पुण्य सरल्या मागवते. स्वर्गभोग तरी काय, स्वर्गभोग तेही न लगते आसार, क्षणे होती जाती क्षणेची नश्वर. अशा प्रकारे स्वर्गभोग आहे. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम. बरं म्हटलं, मागो जरी पद वैकुंठ, ते तव एकदेशी करंटे. वैकुंठ परमात्म्याचं पद मागावं, पण तेही एक लोकविशेष ना, त्यामुळे तेही आम्हाला नको. आयुष्य मागव चिरंजीव, जीवा मरण नाही. बरं आयुष्य मागावं, तर जीवा मरण नाही स्वाभावे, नाही का. जीव मरकाय का, न जीव म्रियते शरीर म्रियते न जीव म्रियते. शरीर मरकं या ठिकाणी, पण जीव मरतो का, जीव मरत नाही. जीव प्राणधारणे, तर तो जीव हा कधीही मरत नाही. त्याला स्वाभाविकच मरण नाही, त्याचं काय अमरण मागायचंय. मी अमर स्वरूपाचं आहे. तू का मग आता काय मागणार, मागायचंच असेल तर एकच मागव, आणि तुम्ही एकच मागा, दुसरं काही मागू नका. तुकोबारे आपल्याला देखील आदर्श घालून देतात. काय मागावं मुमुक्षुन, तुका म्हणे एक मागे एकपणा नाही भंग, एकमेवा द्वितीयम ब्रह्म निहना नास्ति किंचन. असं जे परमात्मा स्वरूप आहे ते परमात्मा स्वरूप मागा, देवाकडे तेच मागा, दुसरं काही मागू नका. त्याचा कधीच नाश होत नाही. रसलो या आम्ही आपुल्या संसारा जनाचारा. आता आम्ही जगाचा कशाला आता आम्ही विचार करू. आम्ही आमच्या संसारावर पाणी सोडलेलं आहे, दूर केलं आहे, त्याचा त्याग केलेला आहे. आता जनाचारा लौकिक जो काही लोकाचार आहे,
जो मुमुक्षू लोकाचाराला किंमत देतो का? लोकाचाराला काही किंमत देत नाही, काही महत्त्व देत नाही. आता आम्हाला इष्ट मित्र सोयरे सज्जन जे काय तुची गुरुबंधू आमुचा पिता तुची सखा आपदी रक्षिता आपदी आमुते इष्ट मित्र सखे स्वजन जेवढे काही नाते असतील ते सगळे कोणाशी जोडलेत? आम्ही देवाशी जोडलेत. आता त्याविने दुसरे नाही कोणी. अहो आम्ही सखे बंधू सखे सहोदर एका उदाहरणातून आलेलो सगळ्यांचा आम्ही परित्याग केलेला आहे. आणि मग इथं येऊन नाही का अनेकांशी नाते जोडू का? नाही का त्या ताई होत्या शिंदे माऊलींच्या ताई ते म्हणायच्या, अरे काय म्हटले तू घरचे सोडून देतो आणि बाहेर कोणाला ताई माई करत बसतो, नाही का घरचेच कशाला सोडतो? मग दुराविले बंधू सखे सौर आम्ही सगळ्यातच परित्याग केलेला आहे. मग इथं कशाला कोणाशी जोडू? उपाधी वचन नाही कधी काणी. आणि हे जे उपाधीचे वचन आहे अर्थात अनात्मचर्चा जे आहे हे अनात्मचर्चा संसारासंबंधी असणारं बोलणं जे आहे तर ते आम्हाला आता कानावर सुद्धा घ्यावं वाटत नाही. त्रासले हे मन बहु माझे. आता माझं मन उभगलो या संसाराला उभगलो देवा. आता तुका म्हणे करा ठाकेल ते दया. याकरता हे देवा लोकांनो आता तुमच्यावर मी रागवलेलं आहे मला कळते, त्यामुळे तुम्ही माझ्यावर प्रेम करणार नाही मलाही माहिती आहे. त्यामुळं मर्जी आता तुम्हाला वाटलं तुम्हाला बरं वाटलं काहीतरी तुका म्हणे करा ठाकेल ते दया. तर मी एवढं रागवलं तुमच्यावरती की घरचे सोडून द्यायचे बाहेर असं करायचं नाही का, हे असं सगळं बोललोच ना, मग तुम्हाला राग आला असेलच यदा कदाचित. तर मग आता मी तर माझ्या मनाचं बोलत नाही. इथं तुकोबरायला सांगता त्याचा आपला अनुवाद चालू आहे. म्हणून तुका म्हणे तुम्हाला जर मर्जी असेल तुमची जशी योग्यता असेल तुम्हाला जसं वाटत असेल जसं तुम्हाला भावलं असेल तर तशी तुम्ही दया ठाकेल ते दया तशी दया करा. सुखदुःख वाया न धरावे. तर सुखदुःखाविषयी माझ्याही तुम्ही चिंता करू नका आणि माझी काळजी करू नका. नाही का माझी काळजी का करू नका? कारण जे होणारं ते आम्ही विष्णुदासे देव ध्यावा चित्ते. होणारं ते होते प्रारब्धेचे. आमचं सर्व माझा काळ तुझ्या चिंतने काय आवाच्या म्हणे इच्छित असे. त्यामुळे आमची काळजी तुम्हाला करायची काही गरज नाही. जर कसं होईल आमचं सगळं ठीकच होणार आहे. आणि तुम्ही देखील तुमच्या सुखदुःखाचे माझं कसं होईल भूत भविष्याची चिंता करू नका. वर्तमान काळ जो आनंदात आहे भविष्याची चिंता केल्यानं वर्तमान काळ जो सध्या आनंदातला वर्तमान काळ देखील दुःखात जातो. त्यामुळे तुम्हीही नित्य आम्ही जसं वर्तमान काळात जगतो आहोत त्यामुळे तुम्ही देखील नित्य वर्तमान काळात जगण्याचा अभ्यास करा. आता यानंतर जे काही भक्तिप्रेम सुख आहे चहुपुरुषार्थाशरे भक्ती जैसे असं ते पंचम पुरुषार्थाची प्राप्ती मज पडियंती उद्धवा. असा जो पंचम पुरुषार्थ तो भक्तिभाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा असा जो चौथा पुरुषार्थ जो आहे चौथा नाही पंचम पुरुषार्थ तर तो सर्वश्रेष्ठ आहे. आणि तो सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ सोडून जो कोणी चौथा पुरुषार्थ मागतो तर तो करंट आहे असं म्हणतात. म्हणजे सांगायचं या ठिकाणी म्हणजे त्याला चौथा पुरुषार्थ प्राप्त झाला नाही असा नाही. जो पंचम पुरुषार्थाची इच्छा करतो तो पायरी चढूनच पुढे गेलाय ना. तो चौथी पायरी चढलाच नसता तर पाचवी पायरी चढेल का? नाही तर एकदम चढलाच तर खाली कधी पडेल काही सांगता येत नाही. त्याकरता तत्वज्ञानाचं अधिष्ठाने भक्कम अशा स्वरूपाचं पाहिजे. आणि का क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागराची पणे अमृताची होणे मिळणे अमृती जेवी. पुढे काय ते मी होणे तैसे माते भजती. तर सांडोनी सुखाचा वाटा मनुष्य देहामध्ये जो भक्तिसुख आहे भक्तिप्रेम सुख आहे तर ते त्याचा वाटा सोडून देऊन मुक्ती मागे तो करंटा. जो कोणी मुक्तीची अभिलाषा करत असेल तो करंट आहे. करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे असा करंट आहे. भाग्यहीन आहे. कारण एवढं आणि अशी अशी निष्ठा असेल ना एवढी तर त्यालाच मोक्ष प्राप्त होतो. इतरांनाही मोक्ष प्राप्त होत नाही. एवढी निष्ठा आपण जे काही साधना करतो त्या साधनाविषयी एवढी निष्ठा पाहिजे. बीज आणि फळ हरीचे नाम. बीज साधनही तेच आहे आणि साध्यही तेच आहे. अशी निष्ठा असेल तर ती साधना फल देते. कारण आपण म्हणतो नेहमी बाबा म्हणत असतात ती निष्ठा मनुष्याला फल देते नाही का. स्वे स्वे अधिकार या निष्ठा सगुणः प्रकीर्तितः. तोच खऱ्या अर्थानं गुण आहे. म्हणून कार्य न घ्यावे जन्म काय वैकुंठा जाऊन. त्याकरता अरे काय तुम्ही म्हणता जन्माला कंटाळलो जन्म घ्यायला काय हरकत आहे. काय जन्म नाही भय नाही जन्म घेता मोक्ष सुख हानू लाता. तुका म्हणे सत्ता करू निकट सेवेची. का आम्हाला हृदय असता नाम तुझे. आणि असं जर भक्ती प्रेम सुखाचा आनंद
कल्पित अद्वैत कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. असं जर आम्हाला आनंद भोगता येत असेल तर काय आम्ही किती जन्म घेऊ. कारण जन्माची सिद्धी आहे का, याच जन्माची सिद्धी नाही तर पुढे किती कल्पित जन्म आले त्याचं काय वाटणार आहे, काहीच वाटणार नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा 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 येऊ नाही का, पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. वैकुंठी तो ऐसे नाही उपजून आपडते येऊ, काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. हा जो काही गोपाळांच्या समवेमध्ये भगवंताच्या समवेत जो काही आनंद जो आहे हा आनंद कुठे इतरत्र नाही. जाऊ काय जाऊ वैकुंठा जाऊन. वैकुंठ जुनाट कोप नाही का, वैकुंठ कोपट जुनाचल झोपडी. काय असं वैकुंठ गुण आम्ही काय करू. एकदा काय झालं, भगवान परमात्मा गोपाळामध्ये खेळत होते. गोपाळ म्हटले देवा तुम्ही काय त्या वैकुंठाचं साधू संत फार वर्णन करतायत, एकदा आम्हाला घेऊन चाल ना तिथं. म्हटलं कशाला त्याची इच्छा करता गोपाळानो. नाही नाही आम्हाला पाहू द्याच तुमचं काय वैभव आहे, कसं असते वैकुंठ, पाहू द्या आम्हाला, चला. मग म्हटलं ठीक आहे चला. तिथं गेल्यानंतर त्या गोपाळांना दरवाजात अडवलं. कोण तुम्ही, असे ओंगळ इथं कसे आले. म्हटले देवा दुरून तेव तिथे बसला बघा, दिसतो का, तिथून दर्शन घ्यायचं, इथून दर्शन तिथं घ्यायचं, म्हणजे आत प्रवेश नाही तुम्हाला. आणि मग आले. म्हटलं अरे देवा असं तुझं वैकुंठ आहे का, आम्हाला आधी सांगायचं ना, कशाला आलो असतं आम्ही का. काय काय जाऊन या करून निज धामा ते मी तिथे मी नातुडे नाढळे विश्रामा, येथे सांडून या. इथेच पाहुणी तबाल मेघ श्यामा, नेगो नायको अनेक दुर्गमा. हो बाकीचं आम्हाला काहीच नको. असा आनंद कुठे त्रिभुवनात नाही. का बरं आनंद नाही असा. येथो मिळतो दही भात, नाही वैकुंठी ते मात. अशी गोष्ट वैकुंठात देखील नाही. असा काला दही भाताचा काला. इथं काल्याचं कीर्तन आपण नेहमी ऐकतो. तुका म्हणे मुक्ती न लगे राहिने संतांचे संगे. आता मुक्ती न लगे, आम्हाला मुक्तीची देखील आवश्यकता नाही. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा. आता मोक्ष प्राप्त झाल्यानंतर काय परत प्राप्त राहिले का काही का ते. कारण मोक्ष कसा आहे, वस्तुतंत्र आहे. वस्तुतंत्र भवेत बोधा कर्तृतंत्रम उपासनम. झालेलं ज्ञान जे आहे जातं का, निवृत्त होतं का. निवृत्त करायचं म्हटलं तरी निवृत्त होतं का. तो का म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. आता आम्ही भगवान परमात्म्याचा पुन्हा तोच आनंद घ्यायचा, परमात्म्याला ऋणी करायचं, असा भक्तिप्रेम सुखाचा आनंद घ्यायचा. म्हणून मुक्ती न लगे. मग मुक्ती लागणार नाही तुम्हाला, नको मग काय करणार तुकोबर आहे तुम्ही, तुम्हाला कशासाठी जन्म पाहिजे. मग आम्ही संतांचे आम्ही अखंड भगवंताचं चिंतन करू किंवा हरिनाम गाऊ, हरिकथा श्रवण करीत आनंदानं आम्ही काळ घालू. याच्यापेक्षा आनंद कोणताही नाही. अशी साधनावर देखील निष्ठा असली पाहिजे. आणि तत्त्वज्ञान झाल्यानंतरही मग त्यात जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाकरता देखील अशा प्रकारचे साधन आहे. आता काही संतांची लक्षणं नसतील नाही का. बाबा म्हणत असतात काही अवलिया साधू आहेत, पण अवलिया साधू आहेत ते त्यांच्या मस्तीत मस्त आहेत, पण त्याचा आपला काय उपयोग आहे का नाही का. आपल्याला कसं कोणते साधू पाहिजेत, आपल्या लक्षणाचा साधू पाहिजे. म्हणून तर आपल्या गीतेमध्ये अनेक लक्षणं आलेले आहेत. अद्वेष्टा सर्वभूतानाम अमानित्वमदंभित्व. अशा लक्षणाचा साधू पाहिजे. त्याकरता हे दृष्टांत दिलेले आहेत. तरीच शोभे वेडी नग्न होय धड फाडी, काय बोलाचे गौरव आतवरी दोन भाव. मृगजळ निहाळिता तहान नवजे सेविता, न पाहे अनेकांसी वास. शूर बोली जे तयास, तुका म्हणे या लक्षणे संत अलंकार नेणे. तरीच शोभे वेडी. त्याला वेड असं म्हणता येतं नाही का. कोणाला वेड म्हणता येतं. ही वेडी कशावरून की ज्या अर्थी ती धड फाडी. धड म्हणजे चांगले कपडे जे आहे ते फाडते आणि नग्न होते, तिला आपण वेडी म्हणू शकतो. नाहीतर वेडे तिला दुसरं चांगले साध्वी पतिव्रता मावली आहे आणि तिला कोण वेडं म्हणन का. कोणाची वेडं म्हणण्याची ताकद नाही. असं कसं विसंगत वागली तर तिला आपण वेडच म्हणणार. तेच वेड्याचं खऱ्या अर्थानं लक्षण आहे. काय बोलाचे वरव. आणि काही लोक जे आहेत ना ते नाही का वागवैखरी शब्दधरी, शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुष्यम विदुष्यम नाही का. विद्वत्ता शब्दाचा अवडंबर मिळवतात, पण बोलाचाची कडी बोलाताची भात. काय बोलाचे गौरव. पण ते आत आणि वरी दोन भाव आहेत. आतमध्ये एक आहे, अंतकरणात एकच भलतंच आहे, वासना आहेत. आणि वर दाखवताना विवेकाचा वैराग्याचा आव्हानात असेल, असे दोन भाव असतील. त्याचा काय उपयोग आहे का. हे काय संतांचं लक्षण आहे का. याला काय संत म्हणता येईल का. याला संत म्हणता येणार नाही. संत बरोबर तिथं बसलं पाहिजे नाही का. बेदोने 4च, बेदोने 8 नाही होत. मृगजळाने हाळिता तहान नवजे सेविता. म्हटलं मृगजळाना हे पण पाण्यासारखं दिसतं, मग काय हरकत आहे, पाणी जाईन ना तिथे गेल्यावर आपली तहान जाईन की नाही.
मृगजळ निहाळिता, मृगजळ पाहून तहान जात नसते. सेविता म्हणजे जे काही चांगलं पाणी आहे, व्यावहारिक सत्तेतलं पाणी आहे. सेविता तहान नवजे, तहान कधीही निवृत्त होत नाही. न पाहे अनेकांचे वास, आणखी दृष्टांत देतात की शूर कोणाला म्हणायचं. शूर कोणाला म्हणता येईल का, की जो न अनेकांची वास न पाहे. युद्ध करण्याकरता म्हटले युद्ध केलं असतं, पण आता झालं काय, मला सारथीच नाही, आता युद्ध कसं करू, याला शूर म्हणता येईल का. शूर एकला अर्जुन परी अक्षयने आकरा न जिनेचे काही, नाही का. मग आता म्हटलं नाही तो एवढं मोठं सैन्य चालून आले आणि मी आता एकटाच आहे, कसं करू, असं नाही. हे शूरत्व. सिंह न पाहे जावळिया, सिंह शिकारी करण्याकरता आणखी कोणाची अपेक्षा करतो का, नाही. त्यालाच खऱ्या अर्थानं काय म्हणतात, शूर असं म्हणतात. अनेकांची इच्छा करत नाही. त्याप्रमाणे तुका म्हणे या लक्षणे संत अलंकार लेणे, त्याप्रमाणे ही संतांची लक्षणं त्याच्या ठिकाणी अलंकार असतात. आणि हेच खऱ्या अर्थानं लेणं आहे, अलंकार आहेत. म्हणून हरीचे दास लेऊ ती भूषणे, असं अलंकार परिधान करू किंवा देवानं भक्ताला गौरविलेला आहे ना, सुशोभित केला आहे, अलंकृत केलेला आहे. तो एक अभंग आहे की त्या विवेक, वैराग्य, परब्रह्म, जेवण जेवी असे सगळे अलंकार म्हणजे हे जे गुण आहे, दैवी संपदा आहे, या दैवी संपदेनं भगवंताने भक्ताला अलंकृत केलेला आहे. आता मनुष्यानं कसं राहावं, हा आपल्या सत्रातला शेवटचा अभंग आहे. तर बुद्धे फलम अनाग्रह असं तत्वज्ञानाचं फल आहे. आणि असं असताना देखील आग्रहा नावे पाप, योगी सारावे संकल्प, सहज आयसे भांडवल, आसोनिका सारा बोल, तैन भेटे ते काय, मना अंगीचा उपाय, तुका म्हणे घरी सोय, वासनेची फोडा डोय. आग्रहा नावे पाप, जो आग्रह आहे एखाद्या गोष्टीविषयी, माझंच खरं जरी मोठे माणसं सांगत असले, परंतु दुराग्रह धारण करणं, असा आग्रह असणं. किंवा अज्ञानामध्ये सगळ्या मनुष्यांचा आग्रह असतो. किती सांगितलं तरी मला कळतं ते कोणालाही कळत नाही, त्यामुळे असंच झालं पाहिजे, नाही का. त्यांच्या वयाच्या मनाने त्यांना थोडंसं विस्मरण होतं, त्यांना थोडंसं नाही बुद्धी सुचत, त्याला आग्रह, याला म्हणतात आग्रह नावे पाप, योगी सारावे संकल्प. अशा मुमुक्षूनं, या ठिकाणी योगी म्हणजे मुमुक्षू जो आहे, तर त्या मुमुक्षूनं तर संकल्पाचा परित्याग करावा. कारण संकल्पापासून पुढच्या याला सगळ्याला आरंभ आहे ना. हे काम जानामे ते मूल, संकल्पात किल जायसे, न त्वम संकल्पयिष्यामी येन त्वम न भविष्यशी. तुझा संकल्पच करणार नाही, जेणेकरून तू अंतःकरणामध्ये उत्पन्न होणार नाही. मग आपण काय करावं, जी सहज स्थिती आहे, नाही का. माझी हे सहज स्थिती भक्ती कशाला म्हणतात, ज्ञानोबराने 18व्या अध्यायात म्हटलं, भक्त्या माम अभिजानाती यावान यष्टास्मी तत्वतः तत्व माम तत्वतो ज्ञात्वा विषते तदनंतरम. जी तिला भक्ती असं म्हटलंय, तिची ना चौथी, पहिली ना सरती, माझी हे सहज स्थिती भक्ती नाम. असं जे सहज स्थिती ज्याला म्हणतात, सहज आयसे भांडवल, तर हेच खऱ्या अर्थानं भांडवल, अर्थात सुखाचा उपाय. सहज आयसे भांडवल, सहज स्थिती राहण्यासारखं सुखाचं भांडवल. आसोनी का सारा बोल, आपल्या जवळच, ते का कुठं दुरून आणायचं का आपल्याला, ते आपल्या जवळच आहे. परंतु झालं काय, परिवैसन उपवास करी का दरिद्री जे ठेवाय, परंतु वर बसला म्हटलं तर मला खायलाच काही मिळत नाही, तशी स्थिती झालेली आहे. सहज आयसे भांडवल, सहस्थिती स्वरूपस्थिती आसोनी आपलं स्वरूपच आहे, पण तरी देखील ती स्वरूपस्थिती प्राप्त करण्याकरता आत्मावारे द्रष्टव्या, श्रोतव्या, मंतव्या असा विचार न करता विनाकारण अनात्म पदार्थ त्या प्रतिपादनामध्ये बोलण्यामध्ये का बरं फुकट वेळ वाया दवडता. तैन भेटे ते काय, मना अंगीचा उपाय, मनात येणार नाही असं अशक्य काय, म्हणजे अशक्य नाही का, अशक्य असं काहीच नाही. तुका म्हणे घरी सोय, वासनेची फोडा डोय. त्याकरता तुम्ही हा मार्ग जो आहे संतांचा मार्ग म्हणा किंवा मनोनिग्रहाचा मार्ग, भगवत प्राप्तीचा मार्ग, तर तो मार्ग धरा. आणि फोडत धरत असताना वासनेची डोळे फोडा, वासनाचं डोकं फोडून टाका. वासना ही मनुष्याला तर वासना म्हणजे अशुभ वासना, कारण शुभाशुभाभ्याम वासनाभ्याम वहंती न सरित, नाही का, वहते कल्याणाय वहते पापाय. तर त्यापैकी असणारी जी अशुभ मार्गाने वाहणारी जी वासना आहे, तर त्या वासनाचं डोकं फोडून टाका. अर्थात मनोनाश, वासनाक्षय हे सगळं करा. आणि त्यावेळेस हे जे काही अनात्म पदार्थांचं निवृत्ती झाली असता सहज आयसे भांडवल, जे सहज भांडवल आहे, अर्थात तिला स्वरूपस्थिती असं म्हणतात,
तर ती स्वरूपस्थिती तेच आपलं खरं भांडवल आहे. हेच आपलं सर्वांचं प्राप्तव्य आहे. ते आहेच आहे, परंतु तुझे आहे तुझं पासे परी तू जागा चुकला असे असं म्हणतात. त्याप्रमाणे असं सहज भांडवल ते तुमच्या कृपेनं, ज्ञानोबरायांच्या कृपेनं, गुरुदेवांच्या कृपेनं ते भांडवल आपल्याला प्राप्त व्हावं आणि त्यातच पुन्हा तो राहिलेला काळ जो आहे तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यास विदुर्बुधाः. अशा या चिंतनामध्ये जे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख आहे ते तुम्हा आम्हा सर्व साधकांना प्राप्त व्हावं अशी भगवान माऊलींच्या गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करू आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊ. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवितू असे. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम 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 कोणी ग्रंथ घेतला